म्हणजे मी 40 सिगरेटी प्यायचो आणि तेव्हा देशी दारू ते शॅम्पेन काही चालायचं. मग पान पराग, मग कलकत्ता 120 सगळे तंबाखूची पानं 10-10, 12-12. मी हे सगळं ठरवलं आणि 10 मिनिटात सगळी व्यसनं सोडली. पुस्तकांची तुमची जर व्हेरायटी बघितली तर प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रावरची आणि अगदी सखोल पुस्तकं आहेत. प्रत्येक पुस्तक तुमचं अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे सगळं, की हे सगळं सर्वांना जमतं कसं. आईन्स्टाईन जसं म्हणायचं की तुम्ही जे सांगता तर आजीला कळलं पाहिजे तर तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे. मला ना भयान कुतूहलाने पिछाडलंय. मी अमेरिकन परत जर का आलो असेल आणि त्यावेळेस मला कळलं की जळगावच्या प्लॅटफॉर्मवर 4 वरती एक मनुष्य फक्त रात्री 10 वाजता त्या टी स्टॉल वरती उभा असून त्याला फ्रीडमनचं केन्सचं इकॉनॉमिक्स ही त्याला सगळ्यात चांगली समजावून सांगता येते. तुम्ही आलो असलो तरी तिथे जाईन आणि तिथे 11 वाजता 10 वाजता हजर असेल त्या स्टेशन. माझ्याशी तक्रार की शिक्षक विद्यार्थी राहिले नाहीत आता सध्या. आवड नाही नुसती हॉबी नाही, मला हॉबी या शब्दच आवडत नाही. म्हणजे एआय मुळे नोकऱ्या जातील हे चूक आहे, पण ज्याला एआय माहिती आहे त्याच्यामुळे ज्याला एआय माहिती नाही त्याची नोकरी दे. भाषा म्हणजे कम्युनिकेशनचं साधन आहे. मग त्याचाच गर्व कुठला आला नाही, पण मग गर्व असेलच तर मला मराठी त्यात शिकलो, त्या भाषा साहित्य सगळं आवडतं. प्रचंड वैभव अनुभवलं. हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या. अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, सीईओ का मॅनेजिंग डायरेक्टर आणि शेवटी वर्षाला 3 कोटीची ऑफर सोडून मी मराठीत लिहायला पाहिजे म्हणून परत आलो. मित्रांनो नमस्कार, कशा आहात सगळे. मित्रांनो 3 इयर्स टॉक या आपल्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी डॉक्टर विशाल बेदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो या पॉडकास्ट मध्ये आज आपण 75 वर्षाच्या तरुणाला भेटणार आहे. पण पॉडकास्टच्या आधी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुमच्यापैकी अनेक लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ज्यामुळे आमच्या टीमचा उत्साह वाढेल आणि असे नवनवीन एपिसोड्स तुमच्यासाठी आम्हाला आणता येतील. आपल्याला सगळ्यांना माहित आहे अच्युत गोडबोले सरांचं नाव मराठीतला असा कुठलाही युवक नाही आज ज्याला हे नाव माहित नाही. 75 वर्षाचा तरुण ज्यांनी आयुष्यामध्ये इतके प्रचंड चढ उतार पाहिले की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणातली व्यसनाधीनता, अगदी अमेरिका, युरोप इत्यादी वेगवेगळ्या देशांमध्ये मोठमोठ्या बिझनेसच्या प्रमुख पदी काम करण्यापासून तर मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरची जवळजवळ 75 पुस्तकं त्यांनी मराठीमध्ये लिहिलेली आहे. सर आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये खास करून तरुणांसाठी पुढचं करिअर कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि आयुष्य कसं जगलं पाहिजे ह्या संदर्भामध्ये आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी सर आपल्यासोबत आज पॉडकास्टमध्ये आहे. सर आपल्याला मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आज एआयचं युग आहे. तुम्ही एआय वर खूप जास्त लिहिलेलं पण आहे आणि खूप मोठं आयुष्य तुम्ही ते जगलेलं पण आहात, हे सगळं तुम्ही बघत आहात. तर आजच्या तरुणाईवर त्याचा कशा पद्धतीचा परिणाम पडत आहे? खरंच एआय मुळे नोकऱ्या जाणार आहेत का? उद्योगांमध्ये काय बदल होणार आहेत? कसं पाहता तुम्ही या गोष्टींकडे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे प्रचंड फरक पडणार आहेत आणि त्याचं असं झालं की इंडस्ट्रीमध्ये 4-5 रेव्होल्युशन झाल्या. 5 करून इंडस्ट्री 1.0 म्हणजे स्टीम इंजिनची, इंडस्ट्री 2.0 म्हणजे 1910-20च्या सुमाराला मास प्रोडक्शन चालू झालं, फोर्ड मोटर्स आली. इंडस्ट्री 3.0 म्हणजे 1960 साली कम्प्युटर्स आणि चिप्स आले आणि त्याच्यामध्ये 1960चं मेनफ्रेमचं दशक होतं. 70 मिनी कम्प्युटर्सचं, 80 हे पर्सनल कम्प्युटर्सचं, 90 इंटरनेटचं, 2000 मोबाईल कम्प्युटर आणि 2011 मध्ये हॅनोव्हर मध्ये इंडस्ट्री 4.0 ची घोषणा झाली. आणि आता तर इंडस्ट्री 5.0 ची घोषणा याच्यात झाली 2017 साली. आता इंडस्ट्री 4.0 मध्ये 8 मुख्य तंत्रज्ञान आहे, 8 किंवा 9. अच्छा, त्यातलं सगळ्यात महत्वाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी आहे, आयओटी आहे, आयआयओटी आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स वगैरे, 5G आहे, ब्लॉक चेन आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, असं सगळं, बिग डेटा आहे. या सगळ्या टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 झालं आणि या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. या सगळ्यांना ड्रायव्हिंग फोर्स एआयचा आहे. म्हणजे त्याचा परिणाम इतका प्रचंड होणार आहे आपल्या नोकऱ्यांवर आणि उद्योगावर. पुढच्या 10-1 वर्ष भारतामध्ये कदाचित 20-30 म्हणजे पाश्चिमात्य जगात 5-10 वर्षातच म्हणजे इतकं की सॅम अल्टमन आणि जेफ्री हिंटन आणि अनेक मोठमोठे लोक त्याचे मी व्हिडिओ ऐकतोय, त्याला विचारलं की पुढच्या 5 वर्षात काय होणार, 5 काय आम्हाला 2 वर्षात काय होणार सांगताय. इतकं फास्ट सगळं होतं. बरं. आणि या एआयच्या ह्याच्यामुळे इतके वाईड स्प्रेड परिणाम होणार आहेत की त्यामध्ये म्हणजे
अगदी अगदी सुरुवातीला सिम्बॉलिक एआय होतं, त्याच्या डिटेल मी बोलू नंतर कधीतरी. मशीन लर्निंग आलं, मग डीप लर्निंग आलं. मशीन लर्निंग म्हणजे डेटामधला पॅटर्न. मशीन लर्निंग म्हणजे मशीनने शिकणं डेटावरनं. तर डेटामधले पॅटर्न शोधणं म्हणजे एआय चा एक भाग झाला. आणि त्यांनी इमेज पण ओळखायला सुरुवात केली. फेस रिकग्निशन अमतो, त्याचा परिणाम ड्रायव्हर स्कार्स, इतर अनेक मेडिकल याच्यात एक्सरेचं डायग्नोसिस करणं त्या सगळ्यामध्ये झाले. तर हे इथपर्यंत ठीक होतं, पण आतापर्यंत ते काही नवीन जनरेट करत नव्हतं. 2017 साली गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला, अटेन्शन इज ऑल यू नीड. तो ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर बेस्ड होता आणि त्याच्यामधनं लार्ज लँग्वेज मॉडेल तयार झाले, ज्याचा चॅट जीपीटी, जेमिनी, ग्रॉक वगैरे त्याची पिल्ल आहे. सुरुवातीला तिसरी टेक्स्ट बेस्ड होती. आता चॅट जीपीटी 5 आता नुकतंच येणार आहे किंवा आलंय. आणि त्यामध्ये मल्टी मोडल येते, म्हणजे टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ वगैरे सगळं त्यामध्ये. तर आता त्या सगळ्याचे परिणाम सगळ्यावर प्रचंड पडणार. म्हणजे ड्रायव्हरलेस कार्स निर्माण होतील. आता सर नुकतंच टेस्ला नंतर अनेक गोष्टी, म्हणजे चॅट जीपीटी आता इतकं परफेक्ट होईल की ट्रान्सलेशन परफेक्ट होईल. आता तर गुगलने एक चष्मा हे केलेला आहे. पूर्वी 2013 साली त्यांनी केलं होतं गुगल ग्लास म्हणून, तो एवढा यशस्वी झाला नव्हता, पण आता त्यांनी केलेला आहे. तसं इथे फेसबुक अनेक लोकांनी काढलेलं आहे की त्या चष्म्यामधनं मी फ्रेंच, मी मराठीत बोलतोय, तो ऑटोमॅटिकली डायरेक्टली ट्रान्सलेट होऊन फ्रेंच मध्ये तुला ऐकू येते. तू फ्रेंच मध्ये बोलतोय, तुझं डायरेक्टली मराठीत ट्रान्सलेट होऊन मला येते. असं असंख्य भाषांमध्ये मी कुठेही गेलो. आज भाषांतर भयंकर मोठा प्रकार आहे. तो डायरेक्टली ट्रान्सलेट करतो. त्याच्यात चिप असते, त्यात कम्प्युटर असतो, ते सगळं मोबाईल फोन जातात पुढे नष्ट होतील, अशी सगळी आहे. आता या सगळ्यामुळे जर्नलिस्ट, वकील, शिक्षक, ड्रायव्हर्स, कोडर्स, टेस्टर्स आणि हे जे सगळे लोक आहेत किंवा इव्हन याच्यामध्ये म्हणजे फिल्म मध्ये स्क्रिप्ट रायटर्स, म्युझिक डिरेक्टर्स मध्ये बरेच, त्याचं एक उदाहरण नंतर दाखवणार आहे. पण त्या याच्यामध्ये इतका फरक पडणार आहे की उद्याच्या जगात मग म्युझिक डिरेक्टर्सनी काय करायचं, गायकांनी काय करायचं, स्क्रिप्ट रायटर्सने काय करायचं, ते इतके फरक पडायला लागले की आता मी 75 पूर्ण होईल मला, की मला ते इतकं वाटायला लागलं की याचं इतकं वाईट स्प्रेड आहे. म्हणून मी खरं 4 पुस्तकं या वयात लिहिली. ती भयंकर खपतायत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0, ज्या त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज एक्सप्लेन केलेल्या आहेत. 8वीतल्या मुलाला कळतील अशा. डेटा सायन्स आणि स्टॅटिस्टिक्स अशी 5 पुस्तकं चक्क लिहिली आणि तिनं खूप प्रतिसाद मिळतो, वेगळा मुद्दा, पण ती गरज आहे आजच्या काळाची, मला लक्षात आलं. तर त्याचे परिणाम हे प्रचंड मोठ्या प्रमाणात पडणार आहे. एका स्टॅटिस्टिक्समुळे काही पडणार नाही. इंडस्ट्री 1.0 मध्ये जेवढे जॉब्स गेले तेवढेच निर्माण झाले. 2 मध्ये तसंच झालं, 3 मध्ये तसंच झालं, 4 मध्ये फार होणार नाही. पण ते चूक आहे असं मला वाटतं. त्यामुळे नक्की फरक पडेल. एका एस्टिमेटमुळे 67% लोकांचे जॉब्सवर परिणाम होतील किंवा त्यातले कित्येक जातील. माझ्या मते 67% वर काही जाणार नाही, 10-20% वर जातील. पण इतरांचं जॉबचे नेचर बदलेल. म्हणजे टायपिस्ट आले, वर्ड प्रोसेसर आले, टायपिस्टचे जॉब्स गेले. एटीएम झाले, टेलर क्लार्कचे जॉब्स गेले. कॅड कॅम आले, ड्राफ्टमॅनचे जॉब्स गेले. किंवा अॅनिमेशन सॉफ्टवेअर आलं, आर्टिस्टचे जॉब्स गेले. तर हे पूर्वी एका दशकात व्हायचं, आता ते अतिशय फास्ट होणार. एका सोसायटीने सांगितलं की 6 वेळाला तुम्हाला जॉब्स बदलावे लागतील तुमच्या करिअरमध्ये. एक जॉब बदलून सिटी बँक टू बँक ऑफ अमेरिका नव्हे किंवा टीसीएस टू इन्फोसिस नव्हे. द वे यू डू अनलर्निंग अँड लर्निंग, जुनं ज्या तऱ्हेने करतात ते विसरणं आणि नवीन तऱ्हेने करणं, हा जो प्रकार आहे तो सुरू होईल. आणि हे फक्त एआय नाही, अलाइड सगळ्या इंडस्ट्रीजमुळे, म्हणजे 3D प्रिंटिंग संबंध मॅन्युफॅक्चरिंग बदलेल. तर त्याविषयी आपण डिटेलमध्ये बोलू. पण मुख्य काय, याचा परिणाम प्रचंड होणार आहे. आणि त्यासाठी लोकांनी आहे ते चालू ठेवावं. लगेच चालू डेटा सायन्स वगैरे सगळे लोक धावाधाव ते करतात. तुम्ही मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल, आर्टिस्ट असेल तर आर्टिस्ट, जे काय असेल तुला पॅशन ज्याच्यात ते करावं. 3D इडियटचा जो काही मेसेज, पण एआय काय परिणाम होईल, आपला जॉब शिल्लक राहील का, आपण इथं, त्यामुळे एआयचा काय परिणाम होईल हे तुम्हाला एआयची विषयी माहिती नक्की पाहिजे. त्याच्या केपेबिलिटीज काय, त्याच्या लिमिटेशन्स काय, नाहीतर तुम्ही नष्ट व्हाल. जसं कोडॅक नष्ट झाली किंवा खूप कमी झाली, किंवा नोकियाशिवाय भाग कोणाचा भागत नको, ब्लॅकबेरी वगैरे, ते सगळे कंपन्या धडाधड कोसळल्या माझ्या डोळ्यासमोर. $multi-billion कंपनी, तशी माणसं पण फेकली जातील. त्यांना जर काय एआयची, म्हणजे एआय मुळे नोकऱ्या जातील हे चूक आहे, पण ज्याला एआय माहिती आहे त्याच्यामुळे, ज्याला एआय माहिती नाही त्याची नोकरी जाईल, हा ठरला.
तर एआयच्या विषयी तुला नक्की कल्पना तरी असली पाहिजे. लगेच प्रोग्रामर तुम्ही असले पाहिजे त्याच्याला भाग नाही, पण कल्पना तरी असली पाहिजे. म्हणजे वाचन केलं पाहिजे. ते जमलं तर एखादा कोर्स पण करा ऑनलाईन, पण तुम्हाला अवेअरनेस त्याच्याविषयी भरपूर पाहिजे. चॅट जीपीटी काय करू शकतो आता 4.0 5.0 तर अचाटच 4.0 ला काय म्हणजे कोणाला चॅट जीपीटी सांगितलं कोणाचं नाव दिलं आणि तुम्ही कविता कर म्हणलं तर तो कविता करतो. तो किती छान आहे सांगतो असं काही नाही. आणि किती वेळा थापाय म्हणतो त्याला हॅल्युसिनेशन्स म्हणतात. पण माझ्याविषयी लकीली इंटरनेटवर बरंच आहे, कारण चॅट जीपीटीला सगळा डेटा इनपुट दिलेला असतो. इंटरनेटचं सगळं वेब पेजेस नॉवेल सगळा डेटा इनपुट दिलेला असतो, त्यातून तो शिकतो. तर माझ्याविषयी बाय डेटा आहे, म्हणजे पुस्तकाचे नाव आहे, तर सगळं रिमार्क्स आहेत वगैरे सगळं. आणि माझी पुस्तकं गणित अर्थशास्त्र सायकोलॉजी सगळं सगळ्यावर आहे, संगीत वगैरे हे त्याला माहिती आहे. त्यांनी माझी कविता केली तर तो त्याला अच्युत गोडबोले ज्ञान का सागर हे कवितेचं नाव आहे. अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने पे नई उडान. मग सगळ्यात छोटे अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. हे सगळं ठीक आहे, हे चॅट जीपीटीने केले. चॅट जीपीटी पण हे ठीक आहे 5 सेकंदात केलं. पण त्याच्या पुढे 6 ते 7 सेकंदात एआयलाच विचारलं की याला चाल लाव म्हणून. हे मी का सांगतोय, मगाशी जे म्हणालो मी की एकंदरीत म्युझिशियन्स, म्युझिक डिरेक्टर्स, वादक, गायक ह्याचं काय होणार उद्या. कारण मी जर का याला एआयला सांगितलं गेलं चाल लाव, तर तो काय लेवलची चाल लावू शकतो. आवाज बघा, इन्स्ट्रुमेंट बघा, चाल बघा, वाद्य बघा, चार्ट व्हा. मी बेशुद्धच पडलो मी पहिल्यांदा. सो त्याच्यावर काय होऊ शकेल हे तुम्हाला मी ऐकवतो त्यामध्ये. दूध बोले नाम है बड़ा, शब्दों का जादू जान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी ना मानी कभी कोई वक्त, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई. म्युझिक बघा मानलो 10 सेकंद अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने जढ़ा ज्ञान, हर पन्ने में है नई उड़ान, तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी तेरे विचारों से जुड़े, समाज की चिंता हर दर्द समझा, शब्दों से दुनिया का नजरिया बदला, तेरी विरासत अमर रहेगी, हर दिल में रोशनी बहेगी. अछूत बोले तर म्हणजे एकंदर सगळं 10 सेकंदात सगळं त्यांनी तयार केलं. 10 सेकंदाच्या आत त्यांनी हे तयार केलं. पण हे 2025 साली चॅटजीपीटी 4 चॅटजीपीटी 5 म्हणजे मॉडेल आहे ते धुमाकूळ आहे. सिनेमा एंटरटेनमेंट म्युझिक उद्या समजा गाणं दिलं बरं असं सांगितलं ना हे मला अरिजित सिंगच्या आवाजात कर, मला वाटतं पोपो मला माहिती नाही कोणाच्या आवाजात त्यांनी केले.
नाही मला सुधीर फडकेंच्या आवाजात कर, काहीही करू शकतो मी. नाही मला ही चाल आवडली नाही, दुसरी कर, तर दुसरी चाल होतो तो. अशा 5 चाली मग मी निवडतो. मग म्युझिक डिरेक्टर्सनी, वादकांनी, गायकांवर सुंदर आवाज आहे बघा. आवाज चाल काय आहे सगळं बरं. स्टुडिओ बुक करणं आधी तो कोण जो असेल तो त्याच्या कोटी कोटी घेतात एका गाण्याला. तर असं अच्युत कुटुंबाला एवढं मोठं नाही कोणी स्टुडिओ बुक करून कोणीतरी त्याच्या वाद्यवादन हे करून गायकाला सांगावं म्हणून. माझ्यावर कोण एवढं खर्च करणार. पण हे जे काही सेकंदाच होऊ शकत असेल तर उद्या कविता पण केली त्यांनी चाल पण लावली आणि उत्कृष्ट असं काही नाही काहीतरी बंडल काहीतरी केलं म्हणून. तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटतं की आज जर काही होत असेल तुम्हाला नाही हे आता मला सी रामचंद्रच्या ह्याच्यात सारखं मला हे कर, अजय अतुलच्या सगळे चाल लावतो, अजय अतुल चाल. कारण त्यांनी आतापर्यंत जे सगळं आतापर्यंत ChatGPT टेक्स्ट स्टडी करत होता, पण आता मल्टी मॉडल मध्ये सगळं ऑडिओ व्हिडिओ सगळं स्टडी करेल. अजय अतुलची सगळी गाणी कुठली वाद्य वापरतात, त्याची चाली कशा असतात सगळं स्टडी करून त्यांच्या स्टाईल मध्ये तो या कवितेला चाल लावेल. दिस इज गोइंग टू बी एक्स्ट्रीमली रेव्होल्युशनरी. म्हणजे हे फक्त ऑडिओच झालं, तसंच नॉव्हेलचं, तसंच लिखाण असो, तसंच जर्नलिझम मध्ये वकील सगळ्या बाबतीत मी एक उदाहरण सांगतो की आता एक ChatGPT लॉची परीक्षा पास झाला. लिगलचे जे प्रश्न विचारतात ते प्रश्न विचारले ChatGPT उत्तर दिले बरोबर. तो अनेक परीक्षा पास झालेला आहे. सो हे सगळं धुमाकूळ करणार म्हणून याच्याकडे बळवून एवढी पुस्तकं. सर तुम्ही हे सगळं जेव्हा सांगत होतात मला प्रश्न पडला की तुम्ही एवढ्या सगळ्या स्थित्यंतरामधून गेलात, म्हणजे 75वी तुमची आहे. हे सगळे बघितल्यानंतर आणि पुस्तकांची तुमची जर व्हेरायटी बघितली तर प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रावरची आणि अगदी सखोल पुस्तकं आहेत. मला आवडणारा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे प्रत्येक पुस्तक तुमचं अतिशय सोप्या भाषेत स्टोरी टाईप समजून सांगितलेला आहे. सगळा त्यात सगळा इतिहास घेतलाय, भूगोल घेतलाय तुम्ही त्या त्या क्षेत्राचा. हे सगळं म्हणजे आमच्या सगळ्या युवा मित्रांना असा नेहमी प्रश्न पडतो की हे सगळं सरांना जमतं कसं किंवा कसं शक्य झालं. नाही त्याचं असं झालं की पूर्वी मी ब्रिटिश पद्धतीने लिहित असे पूर्ण मॅथमॅटिक्स खूप म्हणजे मला पहिलीच IIT पण एक वर्ग गेले नाही. मला रँग्युलर होणार होतो पण ढकलला गेलो IIT. पण मुख्य म्हणजे काय की ब्रिटिश असं खूप मॅथमॅटिकल आणि अगदी स्ट्रिक्टली असं मला लिहिण्याचं एक हे होतं. नंतर मला अमेरिकन ऑथर्स खूप वाचले वेगवेगळ्या विषयांचे. आणि मला म्हणजे मी आतापर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर बायोलॉजी, नंतर संगीत, साहित्य, चित्रकला, लॉ, व्यवस्थापन, अशा अनेक क्षेत्रामध्ये अर्थशास्त्र, मानसशास्त्र, आता फिलॉसॉफीवर मी लिहितोय. तर लोकांनी म्हणतं हे कसं काय तुम्हाला, म्हणजे तुम्ही यातला कुठला तज्ज्ञ नाहीये. मला ना भयान कुतूहलाने पिछाडलंय. म्हणजे काय की 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं, 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, आणि 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला. पहिला जीव निर्माण होऊन उत्क्रांतीवर माणूस निर्माण झाला. आणि माणूस जेव्हा निर्माण झाला त्यावेळेला समुद्राला ओहोटी भरती असेल, सूर्यचंद्र मावळत उभत असतील, ज्वालामुखी असेल, भूकंप असतील, हे सगळं कसं झालं का हा प्रश्न विचारला त्यांनी. आणि त्यामुळे विज्ञान निर्माण झालं, त्याची उत्तर शोधत. त्याने जो आपले आयुष्य सुखकर करण्याकरता वापरले त्यामुळे तंत्रज्ञान निर्माण झालं. मग माणूस एकत्र राहायला लागला, एकत्र राहण्याचे नियम निर्माण झाले. म्हणजे सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, ही सगळी ज्ञानशाखा निर्माण झाल्या. आणि मग माणसाने आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली. त्यातून संगीत, साहित्य, चित्रकला. तर हे सगळं कसं घडलं असेल, यातले शिल्पकार कोण होते, त्यातले मूलतत्व काय, आणि हे सगळं उलगडून दाखवावं सामान्य माणसाने. याची मला आवड जी लागली ती म्हणजे मला अमेरिकन लेखक जेव्हा वाचले मी, आयझॅक असिमोव्ह असेल किंवा म्हणजे अनेक ब्रायन ग्रीन आहे त्याच्यामध्ये, जॉन ग्रिबिन आहे त्याच्यामध्ये, इओ विल्सन आहे त्याच्यामध्ये, अनेक जे लेखक आहे, कार्ल सेगन आहे त्याच्यामध्ये, आणि बिल ब्रायसन आहे. ह्या अनेक जे लेखक मी वाचले तेव्हा मला लक्षात आलं की हे खूप सोपं करून सांगताय. आणि सगळे त्या क्षेत्रातले विद्वान आहेत, अनेक सायंटिस्टच आहेत. तर ते म्हणलं इतकं सोपं करून सांगता आलं. आईन्स्टाईन जसं म्हणायचं की तुम्ही जे सांगता आजीला कळलं पाहिजे तर तुम्हाला ते तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे. त्यामुळे मग बायोलॉजी असो, इकॉनॉमिक्स असो, सायकॉलॉजी असो, मी त्यात शिरतो, मी त्यात शिकतो स्टुडंट सारखं. म्हणजे कुठेही मला शिकायला काही कमी पण वाटत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो मी एकदा म्हणालो होतो की मी अमेरिकन परत जर का आलो असेल आणि त्यावेळेस मला कळलं की जळगावच्या प्लॅटफॉर्म 4 वरती
एक मनुष्य फक्त रात्री 10 वाजता त्या टी स्टॉल वरती उभा असून त्याला फ्रीडमनचं केन्सचं इकॉनॉमिक्स किंवा एलिसची सायकॉलॉजी ही त्याला सगळ्यात चांगली समजावून सांगता येते. तुम्ही आलो असलो तरी तिथे जाईन आणि तिथे 11 वाजता 10 वाजता हजर असेल त्या स्टेजवर. हे केले मी अनेक वेळा. कुठेही केव्हाही पण मला शिकणं आणि कोणाकडनंही शिकणं, विद्यार्थ्याकडनं पण शिकणं. तर मी कायम विद्यार्थी आहे, मला त्याचा अभिमान आहे. माझ्याशी तक्रार आहे की शिक्षक विद्यार्थी राहिले नाहीत आता सध्या. तर त्यामुळे हे कसं घडलं असेल तर मला प्रचंड कुतूहल आहे. आणि IITत असताना सुद्धा म्हणजे एक्झाम प्रत्यक्ष IITच्या परीक्षेपेक्षा हीच आपली परीक्षा आहे हे कळणं, हेच आपली परीक्षा आहे असं म्हणून सगळं दुर्लक्षच केलं. कारण हेच शिकत हेच सगळं वाचत गेलं. आणि त्यामुळे मला जे संबंध आवड म्हणजे नुसती हॉबी नाही, मला हॉबी या शब्दच आवडत नाही. की मी ना केमिकल इंजिनिअरिंग मी काहीतरी हे करतोय मागे काहीतरी सतार लागले असं नाही. गाणं म्हटलं की गाणं म्हणजे मग महिनोन महिने एका रागात काढलेलं नाही, असं प्रत्येका प्रेम केलेलं मी. परीक्षा करता उद्दिष्ट ठेवून मी काही केलं नाही. तर त्यामुळे मला या सगळ्या विषयाची वेगळ्या 7,000 पुस्तकं आहेत. मी सगळी वाचलेली नाही, 20-25% वाचलेली, पण बाकी व्हर्टिकली वाचलेले आहेत. मला कशात काय हे माहीत असतं. पहिला चॅप्टर, मधला चॅप्टर, शेवटला चॅप्टर त्याला मला माहीत असतं. त्यामुळे तेच ही सगळी या विषयांवरची आहे. तर मला इकॉनॉमिक्स काय करायचं, सायकोलॉजी काय करायचं, GRE जाऊन अमेरिकेत जाऊन आरामात स्थायिक होऊन मोठ्या पगार. पण मला हे जाणून घेणं मला इतकं महत्वाचं वाटलं. आणि त्यामुळे मग मी ही सगळी एवढी पुस्तकं त्याच्यावरती सोप्या भाषेत द्यायचं म्हणून मी पूर्ण करून प्रचंड श्रम करतो. म्हणजे एक पुस्तक मी 5 फाडलेले नाही, याच्यापेक्षा सोपं आहे, याच्यापेक्षा सोपं आहे. ह्या पुस्तकात हे दिलेलं आहे. कुठल्या पुस्तकात मी कॉपी किंवा ट्रान्सलेट करत नाही, पण शिकतो मी त्याच्यात. त्यामुळे किमयागार वाचलं आणि मला रिलेटिव्हिटी पहिल्यांदा कळली, DNA पहिल्यांदा कळलं, असं शिकलो लोक. इकॉनॉमिक किंवा ते वाचलं आणि मला विज्ञानाची आवड निर्माण झाली. स्टॅनफोर्डमध्ये प्रोफेसर आहे. किंवा अर्थात वाचलं मला इकॉनॉमिक्सची आवड निर्माण झाली. मला पहिल्यांदा कळलं फ्रीडमन आणि केन्स मध्ये काय वाद आहे. मी आता IMF मध्ये इकॉनॉमिस्ट आहे. मनात वाचलं आणि मी BA सायकोलॉजी त्यामुळे पास झालो. किंवा गणिती वाचलं त्यामुळे मॅथमॅटिक्सची आवड निर्माण झाली. किंवा माझं ऑपरेटिंग सिस्टमचे पहिलं पुस्तक आहे ते वाचलं मी कम्प्युटर सायन्स मध्ये पास झालो. अक्षरशः शेकडो माणसं सांगणार. किंवा मनात वाचलं आणि मला नैराश्य गेलं की या मुसाफिर वाचलं माझी आत्महत्येपासून परावृत्त झालो. म्हणजे 18 लोक धरतात. मला त्यामुळे ते कृतकृत्य वाटतं की मी नाही तर 3 कोटीच्या नोकऱ्या सोडून लिहायला लागलो. पण आता मी जे लिहितोय तर म्हणजे मला अतिशय समाजामध्ये की याच्यामुळे लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतो. सर, पण मला यामध्ये जाणवलेली सगळ्यात महत्वाची मोठी गोष्ट म्हणजे आता लोक एवढा मराठी आणि भाषेचं सगळं चालू आहे, पण तुम्ही हे सगळं मराठीत केलं. म्हणजे अगदी तुमची काही पुस्तकं दर आठवड्याला आवृत्त्या निघाल्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, पण हे सगळं तुम्ही मराठीत केलं, ही काय भूमिका होती? हो नाही, प्रत्येकाचं नाही. मनात मुसाफिरच्या अक्षर एक आठवड्याला निघाले. मुसाफिर लाखाच्या होती, बाकी 80,000, काही 60,000, काही 5,000. सर, माझ्या पिढीतल्या अनेक मुलांनी पुस्तकं म्हणजे अक्षरशः वेड्यासारखी वाचून काढली. आणि 600 पाणी बसून 600 म्हणणं की भयंकर असं. पण त्याचं कारण आता बघायचं तसं स्टोरी टाईप तसं मी 3 लेवलवरती माझं पुस्तक चालतं. एक वेळेला किमयागार म्हटलं की तो विज्ञानाचा इतिहास पण आहे, त्यात विज्ञानाची मूलतत्व पण आहेत. म्हणजे रिलेटिव्हिटी, DNA पासून सगळं, जिओलॉजी, केमिस्ट्री, सगळ्याची मूलतत्व आहे. आणि त्यांची चरित्र पण आहेत. आणि इतक्या भन्नाट गोष्टी आहेत. म्हणजे न्यूटन, आईन्स्टाईन गोष्टी ऐकून लोक चार्ट पडतात. ते तिन्ही लेवल इकॉनॉमिक्स हिस्ट्री पण आहे, इकॉनॉमिक्सचे चरित्र पण आहे आणि इकॉनॉमिक्सचे मूलतत्व पण आहे. मी अर्थात वाचून रेपो रेट म्हणजे काय म्हणजे कळतं, तुम्हाला डेफिसिट फायनान्स म्हणजे काय कळतं, इन्फ्लेशन म्हणजे काय कळतं, करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय कळतं. त्यामुळे लोकांचं ते शिक्षणही होतं आणि अशा गोष्ट वाचल्यासारखं वाचतात. त्यामुळे भयानक ते गणिती उदाहरणाचं. मला गणिताची भयंकर आवड नव्हती, मला फार भीती वाटायची. पण गणित वाचलं मला तर गणित मी हे करतो असं. त्यातून PhD केले लोक गणित, म्हणजे त्याच्यावर आवड निर्माण होती. म्हणजे गणिती जेव्हा बुकिंग झालं ना की तुम्ही फक्त बुक करा आणि जे आउट जाईल तेव्हा आम्ही तुम्हाला पुस्तक देऊ. बुकिंग तर मला आकडा एक्झॅक्ट लक्षात नाही, 24,000 28,000 बुकिंग झालं तसं. 50 किती तरी मला वाटतं पुन्हा किती खपलं, किती खपलं, किती पैसे मिळाले, त्याच्यापेक्षा लोकांच्या आयुष्यावर आपण किती परिणाम करतोय हे मला भयंकर महत्वाचं वाटतं. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा मी ना तर माझ्या सहलेखकांनी भयंकर मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय. त्यांच्यामुळेच एवढी पुस्तकं होऊ शकली खरं म्हणजे. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. मला वाटतं मराठीत येणं हे खूप मला महत्वाचं आहे. कारण इंग्लिशमध्ये याच्यावरती बरीच पुस्तकं आहेत. माझ्या स्वतःकडे इकॉनॉमिक्स मेड सिम्पल वगैरे अशी 50-100 पुस्तकं आहेत स्वतःकडे, किंवा सायकोलॉजी फॉर एव्हरीबडी वगैरे असं
अशी चिकार पुस्तक आहे. तर हे मराठीत का नाही बाबा? मराठीत आपण खूप कॉम्प्लिकेटेड असंच का लिहितो? पहिली गोष्ट मी ज्ञानशाखेत लिहितो सगळ्या हो. म्हणजे बायोलॉजी असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असेल, AI असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, हो. फिलॉसॉफी, जे काय. सगळे ज्ञान शाखे. पण मी कथा कादंबऱ्या स्वतः लिहित नाही किंवा मी मला कोणी क्रिएटिव्ह म्हणतात, मी क्रिएटिव्ह नाही. हो. पण मी इंटिग्रेटर नाही चांगला. म्हणजे मला एक 10 पुस्तक द्या, 15 पुस्तक द्या, ह्यातलं सगळ्यात चांगलं करून एक गोष्टीच्या जवळपास स्वरूपात पण त्यातली थेरी मांडणार एक तयार करायचं, हो. ते मी करू शकतो. जसं बोर्डरूम मध्ये केलं, जसं किफायतदार अर्थात मला गणिती झपूरचा हो. सगळ्याच जे केलं मी झपूरचा उदाहरण 3 व्हॉल्युम्स मध्ये इंग्लिश लिटरेचर आहे, हो. ते वाचून मला 25 तरी लोकांनी सांगितलं आतापर्यंत, जे MA PhD इकॉनॉमी आपल्या इंग्लिश लिटरेचरचे आणि ते स्वतः शिकवतात, त्यांना हे वाचल्यावर आम्हाला कळलं कसं शिकवायचं म्हणून. आता हा जो प्रकार आहे हो. तो मला प्रचंड सुखावून जातो की आपण लिहितो त्याचा परिणाम होतो. हो. सर, हे सगळं करत असताना तुम्ही प्रचंड म्हणजे एक खूप मोठा कालखंड तुम्ही स्वतः अनुभवला पण आहे आणि पुस्तकाच्या लिखाणाच्या रूपानं तुम्ही हजारो अक्षरशः म्हणू शकतो आपण एवढ्या पुस्तकांमधून पण गेलेले आहात, म्हणजे अनेक आयुष्य तुम्ही जगलेलं आहात. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हे कसं असायला पाहिजे? म्हणजे नाही, मला मला स्वतःला आता म्हणजे माझी समजा ओळख कोणी हो. काय म्हणून अशी विचारली, म्हणजे अगदी अगदी थोडक्यात मी बोर्डात सोळा आलो, युनिव्हर्सिटीत पहिला आलो. हो. युनिव्हर्सिटीत पहिला आलं तर तुम्हाला IIT डायरेक्ट ऍडमिशन होती, पण सोलापूरला मला कोणी सांगितलंच नाही. हो. त्यामुळे मी IIT एंट्रन्सला बसलो. एंट्रन्सला मी बरंच केले, ऑल इंडिया मध्ये 22-28, मला लक्षात नाही, काहीतरी नंबर चांगला होता. मग केमिकल इंजिनिअरिंग केलं. मग त्यावेळी काही मित्र मला भेटल्यानंतर मित्रांच्यामुळे मला आवड निर्माण झाली. हो. आणि मित्र सगळे TIFR, IIT, BSc म्हणजे टॉपर्स होते. मी लगेच खेचला गेलो त्यांच्याकडे. आणि हे त्यांच्या विषयात ग्रेटच होते, पण त्यांना हे सगळे हिस्ट्री, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी सगळ्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि त्यामुळे मी त्यात खेचला गेलो. तेव्हा अभ्यासाकडे चक्क दुर्लक्ष करून ह्याच्याचवर मी सगळं वाचन चालू केलं. त्यामुळे जेमतेम 65% पडून बाहेर पडलो. आदिवासी चळवळीत गेलो, तिथे एक जेलमध्ये गेलो सत्याग्रह करून वगैरे. बाहेर आलो, 1 वर्ष नोकरी नव्हती, 13 घरं बदलली, ₹125 पर मंथ मी चालू केली नोकरी. एका रेलरोडच्या समोर एक मेकॅनिकल कारखाना होता, तिथे रात्रपाळीच्या कामगार. आणि त्यानंतर ITत शिरलो. मग IT मध्ये 32 वर्ष होतो, त्यातली 23 वर्ष मी CEO मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. आणि त्यावेळेला म्हणजे मी बिझनेस आणि फर्स्ट क्लासवर प्रवास केला नाही, 5 आणि 7 स्टारवर राहिलो नाही. प्रचंड वैभव अनुभवलं. आता हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या. अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1 अशी. आणि इथे पण चेन्नई, बंगलोर, मुंबई, पुणे सगळे मोठी सॉफ्टवेअर सेंटर्स अशी. तर त्यानंतर CEO का मॅनेजिंग डायरेक्टर, म्हणजे खूप मोठी मॅनेजमेंट स्वतः खूप जवळ बघितली, अनुभवली. आणि त्यामुळे बोर्डरूम पुस्तक तयार झालं. पण हे सगळं जरी झालं ना, आणि शेवटी वर्षाला 3 कोटीची ऑफर सोडून मी मराठीत लिहायला पाहिजे म्हणून परत आलो. जग 150 वेळ गेलो वगैरे असं सगळं. पण या सगळ्यामध्ये एवढं वैभव अनुभवल्यानंतर मला स्वतःला अतिशय समाधान आहे की मी आज समाजाकरता काहीतरी माझी ओळख जर कोणी विचारली तर मी असा LNTच्या इन्फोटेकचा मी CEO होतो किंवा सिंटेलचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो किंवा माझ्याकडे कुठली गाडी आहे, मी कुठे राहतो, ते मला महत्वाचं वाटत नाही. त्याच्यापेक्षा हा एक चांगला माणूस आहे. म्हणजे मी निसर्गाला देव आणि माणूस केलं धर्म मानतो पहिली गोष्ट, आईन्स्टाईन सारखा. आणि त्यामुळे मी हा विवेकवादी आहे, हा विज्ञानवादी आहे, हा मानवतावादी आहे, हा पर्यावरणवादी आहे, नंतर हा समतावादी. समता म्हणजे स्त्री पुरुष जात धर्म यातला कुठलाही भेदभाव मी मानत नाही. स्त्री वय आणि वर्ण, इनफॅक्ट त्याच्या विरुद्ध आहे. मी कोणीही भेदभाव केला तर त्याच्या विरुद्ध आहे. तर अशा तऱ्हेने माझी ओळख जर का झाली तर मला जास्त चांगलं वाटेल. अरे हा CEO होता, ह्याच्याकडे कुठली गाडी आहे, कारण काय त्याला काय फार महत्व क्षणभंगूर आहे. तर आपण जे सोडून जातो त्याला फार महत्व आहे, असं मला महत्वाचं आहे. आणि तुम्ही खरंच खूप मोठा वारसा आमच्या सगळ्यांसाठी सोडला पण आहे. सर, मला पुन्हा याच्यामध्ये एक हे वाटतं की आता विकास ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याला खरं तर विकास म्हणावं की विकास म्हणावं असा पण प्रश्न बरेचदा पडतो. पण खूप लोक टीका पण करतात आणि अनेक लोकांना असं वाटतं की आपला पर्याय काय आहे. आता तुम्ही इतक्या वेगवेगळ्या विषयांमधून गेलेला आहात, एवढा मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. विकासाची कुठली नीती तुम्हाला वाटतं की चांगली व्यवस्थित आहे? मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे एक पाण्याचं उदाहरण घेऊ. म्हणजे
अजित रानडे एक मोठे अर्थतज्ञ आहेत. त्याला कुठेतरी विचारलं होतं की विकास कशाला म्हणायचं, आणि मी त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे की म्हणजे तुम्ही नळ उघडला की तुम्हाला पिण्याचं पाणी येतं का, जसं फ्रान्समध्ये येतं किंवा इतर अनेक देशांमध्ये येतं. तर आपल्याकडे बाटल्याचं $multi-billion बिझनेस आहे. गरजच काय आहे? ते आपल्याला काही लाज वाटली पाहिजे की म्युन्सिपालिटीने आपल्याला पिण्यायोग्य पाणी आपल्याला देता येत नाही. हे काय भयानक आहे. आणि त्यात तुम्हाला सांगतो, त्यात इतका प्रचंड बिझनेस आहे, म्हणजे $billions बिझनेस आहे. या बाटलीबद्ध पाणी जे आहे, मी एक सहज उदाहरण म्हणून सांगतो. मलाच वाटतं स्वतःला की शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, म्हणजे अण्वस्त्र निवारा आहेच. अण्वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक आणि स्वस्त घरं आणि आणि रिन्युएबल एनर्जी, ह्याच्यावर सरकारने पुढची 20 वर्ष मुंडी खाली करून काम केलं पाहिजे. उगीच महासत्ता आणि शोक गेलं खड्ड्यात. हे जर का केलं तर लोकांना समान संधी मिळेल. पहिल्यांदा आज समान संधीच नाहीये. आज ₹25,000 पर मंथच्या खाली 90% जास्त लोक जगत आहेत. 10,000च्या खाली कित्येक, इव्हन गिग वर्कर्स जे आहेत सगळे, त्याला 12, 15, 16,000 मिळतात. सिक्युरिटी काहीच नाही. आपल्याकडे ज्याला इन्फॉर्मल वर्कर्स म्हणतात ते 93% आहेत. 7% फॉर्मल आहेत, त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, जरा PF आहे, जरा ग्रॅच्युटी आहे, जरा पेन्शन आहे बघा. तर गिग वर्कर पण स्कूटरवर जाऊन किती ऍक्सिडेंट होते, पुढे करायचं काय समजा काही झालं तर. हे जे असुरक्षितता आहे, का मी साधी गोष्ट सांगतो, आपल्याकडे कित्येक अपंग हे आहे, कित्येक दृष्टीहीन आहे, कित्येक टर्मिनली इल मंडळी आहे, कित्येक ऑटिस्टिक आहेत, स्किझोफ्रेनिक आहेत, कित्येक वेगवेगळ्या तऱ्हेने शिवाय अनएम्प्लॉईड आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना गरज आहे, टर्मिनल इल वगैरे. हे सगळे धरले तर काही कोटी होतील ना, 140 145 पैकी. त्याला फेकलंय ना आपण. म्हणजे पूर्वी एकेकाळी काहीतरी बूथ देऊन नेत्रहीन लोकांना काहीतरी टेलिफोन बूथ, आता काय त्याने. आणि इव्हन तरुण आपल्या आई वडिलांना विचार, त्यात कोणी दृष्टीहीन असेल, कोणी सायकोलॉजिकली इम्पेअर्ड असेल, कोणी अपंग असेल, तर वाट संपूर्ण खलास तर ते सरकार चांगलं की जे सगळ्यांची काळजी घेतं. त्या सर्वांपर्यंत त्याची प्रगती पोहोचते का, हा त्यातला महत्वाचा प्रश्न. आज नाही पोहोचत आहे. आज एका माणसाकडे मला वाटतं 65% लोकांच्या संपत्ती, एवढी संपत्ती एका माणसाकडे आहे असं कुठेतरी का 9 लोकांकडे. इतकी प्रचंड विषमता आहे ती, ही आणि सगळी जगभर आहे. बरं, ह्याच्यामध्ये फक्त पार्टीचा संबंध नाही, हा विकास नीतीचा संबंध आहे. माझं अनर्थ माझं पुस्तक आहे, त्यामध्ये मी पूर्वीपासून 1947 सालापासून शिक्षण आरोग्याच्याकडे लक्ष दिलेले नाही. 1991 नंतर तर आणखीनच नाही. 91 नंतर आपण जागतिकीकरण स्वीकारलं. जागतिकीकरणानंतर लोअर मिडल क्लासमध्ये गेला, मिडल क्लास हायर मिडल क्लासमध्ये गेला. काही लोकांचा नक्कीच फायदा झाला. म्हणजे माझ्यासारखे सगळे लोक IIT तर आणखी जाऊ शकले, काही परदेशी गेले. पण तळागाळातल्या 50-70% लोकांना, आज सुद्धा 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य द्यावं लागतं, त्याचा अर्थ काय. तर गरिबी ही गेलेली, बेकारी प्रचंड असते. तर आपल्याला वेगळा एपिसोड करता येईल, इतकं मोठं आहे. म्हणजे बेकारी बाहेरनं 8%, 7%, 6% असं दाखवत असतील, तर ऍक्च्युअली बेकारी खूप जास्त आहे. म्हणजे अर्ध बेकारी ज्याला म्हणतात, म्हणजे पाणीग्राही आहे, जे या सरकारचे एक हे होते, आता अमेरिकेत असतं ते, त्यांनी सांगितलं अर्ध बेकारचा प्रॉब्लेम तर भयंकर आहे. आता जे लोक इथनं बेकारून शेतात जातात, पुन्हा शहरात रिव्हर्स मायग्रेशन झालेलं आहे. ते शहरात शेतात जे 2 लोक काम करतो, तिसरा तो काम करायला लागतो. लोकांना म्हणतो, आता त्या विचारतो काय करतोस, मी शेतात काम करतो, पण सुपरफिशियल आहे ना, त्याची गरजच नाही. 2 लोक काम करत होते, ह्याला काही नाही म्हणतो, तिथे जाऊन ते शेतात काहीतरी मदत करायची म्हणून काहीतरी करत बसलेलं आहे. पण दॅट इज नॉट रिअल एम्प्लॉयमेंट. आणि अशी लाखो कोट्यवधी मंडळी आहेत. किंवा आता शहरात सुद्धा कुठेतरी एक ठेला आहे, किंवा पानाचं हे, किंवा वडापाव आहे, किंवा आणखीन बारीक हॉटेल आहे, नोकरी नाही म्हटल्यावर तोही मदत करायला लागतो, पण त्याची गरज नसते. इट इज सुपरफ्लुअस. तर हिडन अनएम्प्लॉयमेंट किंवा अंडर एम्प्लॉयमेंट ही प्रचंड जास्त आहे. आणि युथ मध्ये अनएम्प्लॉयमेंट 40-50%. जर 2-3 युथ पैकी एक अनएम्प्लॉइड, तर हा खूप मोठा, प्रचंड मोठा. म्हणजे शहरात मी लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो जो प्रकार LFPR असतो, तो आपला कमी आहे. कधी एकेकडे 40 होता, आता 50% वर झालेला आहे, पण इतरांचा 70-80% असतो. खूप मोठ्या प्रमाणात आपला लेबर वेस्ट होते. सो हा जो प्रकार आहे, त्याचं कारण साधी गोष्ट सांगतो, आपल्याला शिकवायला शिक्षक नाहीये.
कित्येक शाळांमध्ये शिक्षक नाही. आणि ते MSc लोक बेकार फिरतात, BSc लोक बेकार. हा जो प्रकार, ही अर्थव्यवस्था, एकीकडे ते बेकार आहेत आणि ते शिक्षक नाही आहेत. इथे हायड्रॉलिक इंजिनियर्स किंवा सिव्हिल इंजिनियर्स बेकार आहेत आणि ते पाणी नाही कित्येक शहरात. इलेक्ट्रिकल इंजिनियर्स बेकार आहेत, इलेक्ट्रिसिटी सगळ्या शहरात पोहोचलेले. हे सगळं जे आहे म्हणजे बेसिकली ज्याला वेलफेअर स्टेट म्हणतात. म्हणजे मी असं नाही म्हणत की स्वीडन, नॉर्वे की जिथे सामान्य माणसांची काळजी घेतली जाईल, जिथे त्यांना सुरक्षा आहे. असुरक्षा असणं की मला काही झालं, आज माहिती आहे की मला माहिती नाही, एक जरी आजार पण आलं तरी मेजॉरिटी 80% जी जनता आहे आपली 80% त्याला एक जरी आजार आला तरी तो पूर्ण कर्जबाजारी होतो आणि सगळं आयुष्य कर्ज फेडवत बसतो. इतकी परिस्थिती. आपल्याला एक पंचरंगी हॉस्पिटल आहेत का, पंचरंगी शिक्षण संस्था आहेत आणि बाकीचे नुसते तरंगत आहेत. तर असं जे संबंध अतिशय वाईट जो प्रकार आहे. प्रदूषण वाढतंय सगळीकडे, दररोज हजारो गाड्या रस्त्यावर येतात, पण शहरं तशीच आहेत, रस्ते तेवढेच. म्हणजे हा संबंध विकास नीतीचा हा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि हा इथे काही फक्त मूठभर जे श्रीमंत आहेत ते आणखी श्रीमंत होतात, बाकी होत नाही. आणि मला असं वाटतं की अतिशय मोठी हे आहे. आणि त्यात पूर्वीपासून पूर्वीचे सरकार, आत्ताचे सरकार सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं. आता सरकार आणखीनच जास्त. पण विकास नीतीवर ही टीका आहे, कुठल्याही पक्षावर नाहीये. पण मला असं वाटतं की हे करण्याकरता शिक्षण, आरोग्य, आणि ते आपण करत नाही. शिक्षणावर 6% GDPच्या करायला पाहिजे, आपण 2.8% करतो. आरोग्यावर 5% GDPच्या केल्या पाहिजे, आपण 1% करतो. बाकी सगळी ब्रिक्स मधली काय इतर अनेक 6%, 7%, 8%, 5% अशी करतात सगळी. आज आपण डायनिंग टेबलवर बसून साऊथ कोरियाची उदाहरणं देतो. हाँगकाँग बघा, सिंगापूर बघा, जपान बघा, युरोप अमेरिकेत आहेच, पण यांची पण उदाहरणं देतो आपण मध्यवर्गीय लोक. पण या सगळ्या सरकारांनी शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी त्याच्यावर प्रचंड खर्च केले इतके वर्ष, म्हणून ते पुढे गेले. चीननी जो त्याच्यावर खर्च केला शिक्षणावर, आरोग्यावरती, पूर्वीपासून 80च्या दशकात खूपच जास्त केला. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्याकडे गेलं, म्हणून त्याच्याकडे एम्प्लॉयमेंट जनरेट झाली. आता सर्व्हिसेस मध्ये AI सगळीकडे कुठल्या कुठे गेलेले आहेत. म्हणजे R&D मध्ये भारत GDPच्या 0.7% खर्च करतो. चीन 3% खर्च करतो, म्हणजे ऑलरेडी 5 पट. आणि चीनचं GDPचा 5 पट आहे, एखादा 25-30 पट खर्च करतात. हा जो सगळा प्रकार आहे, तर तो आपण म्हणजे मला वाटतं शिक्षणाकडे दुर्लक्ष क्रिमिनल आहे. शिक्षण, आरोग्याकडे दुर्लक्ष करणं हे क्रिमिनल आहे, हे अँटी पीपल आहे. आणि त्यामुळे ते पहिल्यांदा सुधारलं पाहिजे. आपल्याकडे किती विमान आहेत हे आणि ते लोक हे इतकं हे करायला पाहिजे पहिल्यांदा की त्यानंतर समान संधी तरी मिळेल सगळ्यांना. एक मनुष्य स्टॅनफोर्डला जातो, शिकून परत येतो, पुन्हा तोच कंपनी चालवतो. दुसरं तिकडे कंदिलात अभ्यास करतो, 2-2 किलोमीटर पाणी आणतो आणि मग अभ्यास करतो. ही कंपॅरिझन चुकीची आहे ना. पहिले 5 वर्ष ब्रेनची डेव्हलपमेंट असते, ते 5 वर्षातच तुम्हाला मुळे न्यूट्रिएंट्स मिळत नाही, 25% कुपोषण आहे. त्यामुळे मग नंतर कॉम्पिटिशनच अनइक्वल आहे नाही. हा पुढे गेला तो नाही. कॅपिटलिझम मध्ये पहिल्यांदा कॉम्पिटिशन इक्वल पाहिजे ना. किंवा त्या कंपनीच्या बाबतीत तेच एवढ्या मोनोपोलीज आहेत की लहान कंपन्यांना शक्यच नाहीये. त्यामुळे व्यवस्थेचा हा प्रश्न आहे. सर, तुम्ही मुसाफिर हे लिहिलंय की तुम्ही जेव्हा IIT कडे गेलात तेव्हा इंग्रजीविषयी प्रचंड न्यूनगंड तुमच्या मनामध्ये होता. आज असा ग्रामीण भागातल्या खूप साऱ्या मुलाच्या मनामध्ये तो न्यूनगंड असतो इंग्रजीविषयीचा. तर तो कसा तुम्ही दूर केला, कशी त्यावर मात केली? म्हणजे काय आहे की मी माझं शिक्षण सगळं मराठी मीडियम होतं आणि मला मराठी खूप आवडतं. म्हणजे मला अजून मराठीतनं बोलायला जास्त आवडतं, लिहायला जास्त आवडतं. पण मी जेव्हा IITत गेलो तेव्हा तिथे इंग्रजी बोलणारे बरेचसे लोक आणि त्यांनी इंग्रजी ह्याच्यात शिकलेले, माध्यमात शिकलेले आणि मोठमोठ्या पॉश शाळांमधून आलेले. तर मी मेस टेबल मध्ये बसलो होतो, बोलताना माझ्या इंग्लिश चुकवायला लागलं आणि तो एका माणसाने माझा अपमान केला जावे, तुम्हाला एवढं पण इंग्लिश येते का, तो सारखा चेष्टा करायला. मला बाकी काही चालतं, म्हणजे तू दिसायला चांगलं नाही, पैसे नाही, जाऊन मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला काही येत नाही असं म्हणलं की मला भयंकर. ते घोडा सगळं पहिला आणि टॉपर हे ते असं सगळं होतं, गणित अमुक. मी स्वतः ग्रेट समजत नव्हतो, पण मला अजून आता तर नाहीच नाही, कारण मी फार मोठ्या लोकांना लवकर भेटलो ते मी सांगेन. पण मुख्य म्हणजे काय की मला येत नाही, ते इंटेलेक्च्युअल चॅलेंज मला खूप वाटलं. आणि मी 10 महिने फक्त इंग्रजी केलं आणि मी जिना चढत माझ्या रूम मध्ये गेलो 154 वर, असं वाटत नाही. जाताना मी ठरवलं होतं की आपण
आपण काय करतो की मराठीत विचार करतो, मग इंग्लिश तुम्ही ट्रान्सलेट करतो, मग बोलतो अडखळत अडखळत, ग्रॅमॅटिकली जेमतेम करेक्ट वगैरे असं. पण असले उद्योग आपण करणार नाही. इंग्रजीमध्येच विचार करता आला पाहिजे आपल्याला, म्हणजे अस्खलित बोलता आलं पाहिजे, एलिगन्स पाहिजे त्यात मोडकं तोडकं कसं बसेल आपल्याला उत्तमच बोलता आलं पाहिजे फ्लुएंटली. मग 10 महिने मी इंग्रजी केली, तेव्हा टीव्ही नव्हता, पण सगळे पेपर्स वाचायचे, इंग्रजी नॉवेल्स वाचायचे, इंग्रजी लँग्वेजचा इतिहास वाचायचा, इटिमॉलॉजी त्याची म्हणजे रूट्स काय आहेत वगैरे. म्हणजे इगो हा घेतला तर इगोइस्ट, इगोटिस्ट, इगोसेंट्रिक, अल्टर इगो वगैरे असे, म्हणजे त्याचा अर्थ काय काय होता, अशा प्रत्येक होणारे शब्द आणि त्याचे रचना, त्याचे उच्चार सगळं मी खूपच त्याच्यात अभ्यास केला. आणि कसं बोलायचं, त्याचे फ्रेझेस खूप महत्वाचे असतात, नुसतं शब्द पाठ करून नये. तर ते अशा समोर मी प्रॅक्टिस करत चक्क बोलायची 10 महिने. आणि लकीली 6 महिन्यांच्या परीक्षा होत्या IIT. आता आले की दर आठवड्याला असतात, तसं असं तर शक्य झालं असतं की नाही मला माहिती नाही, पण त्यावेळी 6 महिने नव्हते. 10 महिने मी फक्त इंग्रजीवरती कॉन्सन्ट्रेट करत, बाकी क्लासवर जेमतेम जाऊन. आणि त्यामुळे मला फायदा झाला. म्हणजे मग न्यूयॉर्क, लंडन, टोकियो अनेक ठिकाणी मी जे कॉन्फरन्सेस घेतल्या, जे वर्ल्ड ट्रेड सेंटर जे पडलं तर ICO मधलं मी अनेक कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले. किंवा टोकियोमध्ये एकदा मी आणि TCS 2 माणसांचं प्रेझेंटेशन होतं. मी 1.5 तास काही समोर काही न ठेवता इंग्रजीत बोललो मी. आज खरं अतिशय सुंदर झालं. वर्ल्ड जगामध्ये ते व्हिडिओ कास्ट झालं होतं, सगळ्यांनी बघितलं ते. दुसऱ्या दिवशी लंडनच्या पेपर मला फोटो सकट बातमी होती, म्हणजे इंडियन IT तेव्हा नवीन नुकतीच चालली. तर त्यामुळे नंतर मला कधीच तसा त्रास झाला नाही. आपण जे मराठीचा विचार ट्रान्सलेट असेल, आपण इंग्रजीतनंच विचार करून जेव्हा फ्लुएंटली बोलतो त्यावर, आणि ते त्याचा मला खूपच फायदा झाला. पण मला फायदा झाला म्हणून नाही, आता सुद्धा मराठीवर माझं प्रेम आहे, मराठीत बोलायला लिहायला आवडतं मला. पण इंग्रजी चांगलं पाहिजे ग्लोबलाइज वर्ल्ड मध्ये, कारण तुम्ही इंग्रजीमध्ये तुम्हाला डील करता, त्यामुळे त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. पण मला मराठीचा अभिमान आहे, म्हणजे उगीच थोडक्यात भाषेवर की मी मराठी इंग्रजी बोलणार, मी मराठीचा अभिमान म्हणून फक्त मराठी बोलेन या अर्थ नाहीये. आणि त्याचप्रमाणे मी मराठीला काय अर्थ नाही, मी इंग्रजीत बोलेन, मी अगदी भयंकर मोठा कोणीतरी इंग्रजी भाषा म्हणजे कम्युनिकेशनचं साधन आहे. मग त्याचाच गर्व कुठला आला नाही का? पण मग गर्व असेलच तर मला मराठीचा गर्व, मी त्यात शिकलो, त्या भाषा साहित्य सगळं आवडतं. सर, तुमच्या फॉलोअर्स मध्ये तरुण वर्ग जो आहे तो खूप आहे. म्हणजे आता आमची स्पर्धा परीक्षा झालेली किंवा करणारे विद्यार्थी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी त्यांचं करिअर करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, आणि उद्योजक म्हणून खास करून त्यातल्या अनेक लोकांना पुढे जायचं आहे, त्याच्यासाठी काय तुमचा सल्ला राहील? नाही, पहिली गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही जॉब करा किंवा उद्योजक व्हा, काहीही करा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असाल तर पहिली गोष्ट त्या विषयावर प्रेम पाहिजे. म्हणजे उसमें त्याच्यात हे आहे की पैसा आहे, त्याला स्कोप आहे पैसा, याला काय अर्थ नसतो. तुझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर, म्हणजे ते जर काय असेल ते त्या गोष्टी फॉलो होतात, म्हणजे तुम्ही पॅशन आहे का त्याच्यावर. तर आज तसं अनफॉर्च्युनेटली नाही. माझं इनफॅक्ट मी डॉक्टर माधुरी कुलकर्णीने एक पुस्तक लिहिले करिअरिझम म्हणून. आज संपूर्ण मंडळी इंजिनियर हो, डॉक्टर हो, CA हो, किंवा IIT जा किंवा UPSC कर, MPSC, लाखो कोट्यवधी माणसं अक्षरशः वेड्यासारखी धावत आहेत. कारण काय, आई वडील म्हणतात म्हणून किंवा पिअर प्रेशर म्हणून. मनात तुला वाटतंय का असं की हे खरंच करा म्हणून? मेडिकल म्हणजे शरीर आपलं कसं आहे ते कळलं पाहिजे, लोकांची सेवा करण्याकरता वापरलं पाहिजे, हे तुला असं वाटतं का? किंवा म्हणजे ते कुतूहलात निर्माण झालं का, विषयावर प्रेम आहे का, हा त्यातला महत्व. लकीली मी या बाबतीत इसमे पैसा आहे म्हणून कधी गेलो नाही, म्हणजे IIT पुढच्या वर्षी. पण त्यामध्ये तुला पॅशन आहे का ते बघितलं पाहिजे, जे असेल ते तुम्ही फॉलो करा. तिथे 3 इडियट्स मला खरंच हे आवडतो. दुसरी गोष्ट, आता AI आणि ML आणि डेटा सायन्स प्रचंड स्कोप आहे, शंकाच नाही. म्हणजे जे लोक कम्प्युटर सायन्स मध्ये आहेत आणि जे लोक AI ML करतायत किंवा डेटा सायन्स करतात त्यांनी जरूर करावं, मी असं मुळीच म्हणणार नाही की, कारण त्याला स्कोप जेन्युइनली आहे. पण म्हणून इतरांनी सगळं ते सोडून इथे यावं केवळ त्याच्यात पैसा आहे म्हणून असं करू नका. कारण एक तुम्हाला पहिली गोष्ट त्याची ऍप्टिट्यूड तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही. सेकंडली ज्या गोष्टीचं पॅशन नाही ते केवळ त्याच्यात पैसा मिळवून केलं तर त्यात काही मजा नाही. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं जर का हे असेल, फोटोग्राफी असेल किंवा म्युझिक डिरेक्शन असेल, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही त्यात पॅशन नाही करा,
पण हा. ते करतो त्यात एक्सलन्स गाठला पाहिजे. हो. पण पॉईंट नंबर 2, सातत्याने अनलर्न आणि लर्न तुम्हाला करता आलं पाहिजे. मगाशी सांगितलं तसं 6 वेळा तुम्ही जॉब बदलती. आत्ताच मी उदाहरण दिलं की म्हणजे तुम्ही चित्र समजा काढायला सांगितलं यायला, एक नदी वाहतीये, एक झोपडपट्टी आहे, तिथे शेत आहेत, वरती चंद्र उगवलेला आहे, असं चित्र काढ. तो ताबडतोब चित्र काढतो. हे नाही आवडलं दुसरं काढतो, म्हणलं तिसरं काढतो. मला व्हॅनगॉगच्या स्टाईल मध्ये चित्र काढतो. व्हॅनगॉगला सूर्यफुलं ते कलर आवडायचे. ते चित्र त्याला आता मल्टी मोड मध्ये तो सगळी चित्र पण बघेल. व्हॅनगॉगच्या स्टाईल मध्ये तुम्ही थीम चित्र काढेल. परवाच एक न्यूयॉर्क मध्ये का पॅरिस मध्ये लक्षात नाही, एक चित्रांची स्पर्धा झाली आणि त्या सगळ्या स्पर्धेमध्ये एका चित्राला कित्येक $1 मिलियन प्राइज मिळालं. त्यांना अनाऊन्स केलं, तुम्ही कोणी घ्यायलाच आलं नाही. नंतर कळलं की एआयने काढलेलं चित्र होतं. हे घडलेली गोष्ट आहे. आणि म्युझिक आत्ताच मी दाखवलं, तो तेवढा चाली जाऊ शकतो. आता तुम्ही समजा चित्रकार असाल किंवा उद्या म्युझिक कंपोजर असाल तर एवढं फक्त लक्षात ठेवा, उद्या हे राहणार आहे की हे जे आहे ना सातत्याने लक्ष असणं आणि त्यामुळे एआयची माहिती आहे. जे तुम्ही करत असाल, अकाउंटिंगचं उदाहरण बहुतांशी सगळं जाईल, कोडिंगचं जाईल, टेस्टिंगचं जाईल, हाय लेवलचं डिझायनिंग आणि आर्किटेक्चर शिल्लक राहील आज सध्या. पुढे कधी तेही जाईल, पण आता एक क्षणात हाय लेवलचं आर्किटेक्चर आणि डिझायनिंग हे शिल्लक राहील. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगला खूप महत्व राहील. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही ChatGPT हे त्याला प्रश्न कसे विचारताय, त्याला खूप आपण काय माहितीये का, उद्या आणखीन काहीतरी निघेल की तेही जाईल. म्हणजे आता ही जी डिमांड आहे ती डिमांड पुढची 5 वर्ष टिकली, त्यानंतर आणखीन काहीतरी निर्माण झालं. तर उदाहरण सांगतो, उद्या आता 2025 हे AI एजंट्सचं वर्ष आहे असं म्हणतात. AI एजंट्स म्हणजे काय, प्रत्येक माणसाकडे एक एजंट असेल, प्रत्येक कंपनीकडे एक एजंट असेल, प्रत्येक देशाकडे एक एजंट, मुख्य एक एजंट असेल. त्या एजंटच्या खाली इतर अनेक एजंट्स असतील. म्हणजे चीफ सेक्रेटरी त्याच्याखाली असं करायचं. तर मला सांगायचं साधं उदाहरण, मी 3 लोकांबरोबर मला हॉटेलमध्ये जायचंय आणि त्यात शनिवारी शक्यतो जायचंय. तर माझा एजंट, मी आत्ता काय करावं लागतं, मला त्या तिघांची बोलायचं, तो शनिवारी वेळ का, तुला शनिवारी, एकाला शनिवारी असतो, एकाला सोमवारी असतो, एकाला रविवारी असतो, असेल तिघांना तरी हॉटेल बुक अवेलेबल नसतं. असे 1000 बारगडी सगळे टू अँड फ्रो करत मला करावं. ते सगळं त्या तिघांचे एजंट आणि माझा एजंट मिळून एकमेकांची करून ठरवतील. त्याला फक्त माझ्या कॅलेंडरचा ऍक्सेस पाहिजे त्या सगळ्यांचा. आणि त्यामुळे ते मिळून ठरवतील. लोक नाही शनिवार नको, मला रविवारी ठीक आहे. मग तुम्हाला फक्त विचारेल की रविवारी शक्य आहे का तुम्हाला, त्या तिघांना रविवार शक्य आहे म्हणून मी रविवार शक्य आहे, कॅलेंडरमध्ये रविवार मोकळा आहे का ते बघून तो ऑटोमॅटिकच करू शकेल. पण हे सगळं उद्या एजंट्स करतील. तर उद्या जगात एजंट बनवणं, एजंट सॉफ्टवेअरचे एजंट्स बनवणं, ह्याला चिकार डिमांड असणार. हजारो लाखो एजंट्स लागणार. तर हे पण आणखीन काय करणार, तेही गेले तर काय. तर त्यामुळे ह्याला डिमांड आहे, त्याला डिमांड आहे, रिलेटिव्ह आहे. पण एकंदरीत तुम्ही काहीही करत असाल, म्हणजे फोटोग्राफी करत असाल तर फोटोग्राफीच मुळे आता फोटोज तुम्ही चित्र सगळी बनवू शकता, अत्यंत सुंदर फुलांची, पक्ष्यांची, सगळ्यांची AI करू शकतो. तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे नदीचा फोटो काढायचा, नदीचे फोटो याच्या आणखीन 10 चांगले फोटो AI करत असेल तर काय करायचं. सो तुम्ही जे काही करताय त्यामध्ये AI चा परिणाम काय होईल आणि पहिल्यांदा AI चा फायदा करून आपण आपलं कसं जास्त माझं तर म्हणणं पुढची 5-10 वर्ष AI चे इम्प्लिमेंटेशन मध्ये जाईल. म्हणजे जसं ERP इम्प्लिमेंट करताना मंडळींना बरीच वर्ष लागली, SAP इम्प्लिमेंट केलंय वगैरे असं. तसं AI चा फायदा करून मी रिटेलमध्ये, माझं दुकान आहे, माझं Amazon आहे, माझं मोठं हे वर्कशॉप आहे किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये, तर AI चा वापर करून मला ते सुधारता कसं येईल, माझं रीच कसं वाढवता येईल, असा पहिले काही वर्ष जातील. नंतर त्यातले कित्येक जॉबही जातील, हा वेगळा मुद्दा. पण तर असं ते सगळं बदलतं चित्र आहे. त्यामुळे तुम्हाला सातत्याने अवेअर असणं, जे पॅशन आहे ते करणं, त्यात एक्सलन्स गाठणं, पण त्याचबरोबर AI काय करू शकेल त्याचा इंडस्ट्री 4.0 याचा अवेअरनेस गाठणं. आणि ते हे मी फक्त सांगेन. आणि ते करता करता पर्सनॅलिटी डेव्हलप करा. तुम्हाला कम्युनिकेट तुम्ही कसं करताय, तुम्ही दुसऱ्याला प्रभाव किती पाडताय, आणि खोटा प्रभाव म्हणजे मार्केटिंग टाईप. म्हणजे तुम्ही जितकं ऑनेस्टली चांगलं ठामपणे बोलाल ना तितका प्रभाव चांगला पडतो. मार्केटिंग स्टाईल मध्ये भयंकर नुसतं वरवरचं बोललं म्हणजे प्रभाव पडतो, हे चुकीचं आहे. चांगलं व्यवस्थित पण तुम्ही बोलू शकता का, कम्युनिकेट करू शकता का, आर्ट ऑफ लिस्निंग आहे का, फार मोठ्या मॅनेजमेंटमध्ये. तर तुम्ही सारखं मध्ये मध्ये बोलता, तुम्ही ऐकून घेता
टीम वर्क तुमच्यामध्ये आहे का, हो. लिडरशिप ॲबिलिटीज आहेत का, हो. तुम्ही इगोइस्टिक आहात का, तुम्ही टीम वर्कर आहात, सेन्स ऑफ ह्युमर आहे का, बरोबर. या गोष्टीला सुद्धा प्रचंड महत्व आहे यशस्वी मिळालं. हो. फक्त मी ग्रेट आहे कोणीतरी टेक्निकल असं नाही, आजकाल सगळं टीम वर्कने चालतं. बरोबर. कारण हे दोन्ही भाग, इमोशनल इंटेलिजन्स म्हणा, काही हो, म्हणा, हो. हे दोन्ही भाग एक्सलन्स गाठा जे करता येते. हो. पण या काय होणारे बदल आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि दुसरी गोष्ट पर्सनॅलिटी डेव्हलप करा. हे जे करतील ना ते सेंट्रल भागात असतील, ते लिडर्स असतील उद्या. बाकीचे पेरिफेरीज असतील तर त्याला जॉब नसतील असा भाग नाही. हो. पण ते जॉब येईल, मग पुन्हा कधी बदललं तर ऍक्सेप्ट नाही करू शकले, फेकले जातील, पुन्हा हळूहळू काही ते शिकतील, पुन्हा कुठेतरी जॉब मिळेल. म्हणजे हो. अस्थिर जगामध्ये ते असतील. पण हे मी सांगतो त्याप्रमाणे केलं तर तुम्ही अतिशय चांगल्या लिडरशिपच्या पोझिशनला असाल. खूप मोलाचा संदेश दिला तुम्ही, खूप महत्वाचा आहे. सर, तुम्ही आता पर्सनॅलिटीचं सांगितलं. मी जेव्हा मुसाफिर वाचत होतो, मुसाफिरमध्ये तुम्ही सांगितलंय की आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्ही प्रचंड व्यसनाधीन पण झाला होता. म्हणजे हे सगळं कॉन्ट्रॅडिक्टरी वाटतं खूप जास्त. पण ते कसं झालं आणि त्यातून बाहेर कसं पडला? त्याची बॅकग्राऊंड अशी की मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आदिवासीमध्ये परत आलो, 1 वर्षभर नोकरी नव्हती. हो. मला IBM मध्ये IT मध्ये मी फायनान्स शिरलो. आणि IT मध्ये शिरल्यानंतर मी पहिली 10 वर्ष ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये होतो. कम्प्युटरचे 2 भाग असतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरचे पुन्हा 2 भाग असतात, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टम सॉफ्टवेअर. हो. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर बरोबर जे येतं ते, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम्स येते, हो. कंपायलर आहे, तुम्ही लँग्वेज C किंवा काय असेल तर पुढे DBase वगैरे यायची किंवा अच्छा. कुठली किंवा SQL वगैरे. नंतर मग त्याचबरोबर इतर गोष्टी, वर्ड प्रोसेसर येतं. या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर येतात, हो. स्प्रेडशीट येतं. हो. तर ते पण कोणाला लिहावं लागतं, ते सॉफ्टवेअर, त्याला सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतात. अच्छा. आणि या सगळ्याचा वापर करून तुम्ही प्रोग्राम्स लिहिता, बँकिंग करता, इन्शुरन्स करता, पेरोल करता, हो. त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतात. कारण ते अप्लाय राहायचं. तर पहिली 10 वर्ष मी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर काम केलं होतं. मी बऱ्यापैकी चांगलं हे होतं. मग त्यात सुद्धा IBM मध्ये असताना एकदा मी स्पेसिफिकेशन लिहिलं होतं. त्या स्पेसिफिकेशन मध्ये माझ्या अकाउंटिंगची बारीक चूक झाली. त्या चूक कुठं मार्केटिंगचा मनुष्य म्हणाला, तुला एवढं पण अकाउंटिंग येत नाही का? मी लगेच अकाउंटिंगच्या मागे गेलो, पण B.Com पर्यंत अकाउंटिंग आणि कॉस्टिंग वाचून काढलं. आता माझी 4 पुस्तकं आहेत, अकाउंटिंग, कॉस्टिंग, फायनान्स आणि मार्केट्स. हे 3-4 महिन्यात. तर एखाद्या गोष्ट आली नाही की असं प्रचंड तुटून पण नाही. तर ते झालं. पण 10 वर्ष मी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर केलेलं होतं. बरं. आणि त्यानंतर मी पटणीत गेलो. पटणीत नारायण मूर्ती सोडून त्यांनी इन्फोसिस चालू केली होती. आणि त्याच खुर्चीत बसून ते पटणीचं मुख्य झालं. पण नारायण मूर्तींनी त्यांच्या हाताखाली IITतली बीटेक, एमटेक, IIT कम्प्युटर सायन्स मध्ये बीटेक आणि एमटेक केलेली हुशार चंट मुलं होती 40. बरं. आमच्या वेळी कम्प्युटर सायन्स नव्हतं. मी केमिकल इंजिनियर, तर ते केमिकल पण मला आठवत नव्हतं. कम्प्युटर सायन्स तर दूरच. पण कम्प्युटर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मला येत होतं, म्हणजे कोबॉल, फोर्ट्रान, नाही तर बेसिक, अशा अनेक लँग्वेजेस. पण सिस्टम सॉफ्टवेअर कळण्याकरता तुम्हाला कम्प्युटर कसा चालतो हे कळत पाहिजे. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलं नाही तर तुम्हाला कम्प्युटर आर्किटेक्चर कळत नाही. कम्प्युटर आर्किटेक्चर नाही कळलं तर ऑपरेटिंग सिस्टम कळत नाही. ऑपरेटिंग सिस्टम नाही कळलं कंपायलर कळत नाही. कंपायलर नाही कळलं डेटाबेसेस कळत नाही. कळत नाही ते बरोबर कळतं, पण नीट अगदी पूर्ण त्याचा कॉन्टेक्स्ट लागत नाही. मला त्याचा बरोबरच आवडत नाही. आणि प्रत्येक ही 5ही विषय 5-5, 4-4 वर्ष फुल टाइम शिकलेले अतिशय हुशार IITतली 40 मुलं माझ्याबरोबर. बरं. 5-5 युरोपला जाऊन आले, अमेरिकेला जाऊन आलेली, 6-6 वर्ष अनुभव असलेली अशी सगळी मुलं माझ्याकडे. आणि ह्या प्रत्येक विषयावर 3-3, 4-4 पुस्तकं, 600-600 पाने. स्टॉलिंग, स्टॅननबॉर्न, मॉरिस मॅनो आणि अनेक कशी 10-10 लोकांची पुस्तकं. भयंकर अवघड. मला त्यातलं काही माहित नाही. बरं, आमच्याकडे 70-80% पटणीमध्ये जॉब्स सिस्टम सॉफ्टवेअरचे होते. तेव्हा मला काही पत्ता लागायचं नाही. ती मुलं जी चर्चा करायची तर मला काही कळायचं नाही. कारण मला अस्वस्थ व्हायला लागलं की आपल्याला येत नाहीये, आपल्याला जॉब सोडावा लागतो की काय. आणि त्या वेळेला त्या प्रोजेक्टच्या डिस्कशन मध्ये भाग घेऊ शकायचा नाही. कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो तर एक माझ्या हाताखाली मुलगा होता, तो आणि मी दोघे इंटरव्ह्यू घ्यायला जायचो. IIT किंवा इतर अनेक ट्रेनिज. तर त्याला प्रश्न विचारत असतो माझ्या बरोबरचा, तो एमटेक कम्प्युटर सायन्स होता. व्हेक्टर इंटरप्ट म्हणजे काय, तर त्या मुलाला काही माहित नसायचं. तो छताकडे बघायचा. मग तू माझ्याकडे बघायचा, आपल्या बॉसला तरी माहिती आहे का, मला पण माहिती होतं, मी पण छताकडे बघायचो. तर हे भयंकर वाढत गेलं. मला इन्फिरियर कॉम्प्लेक्स यायला लागलं आणि भयंकर आपल्याला जमत नाही असं वाटायला. त्याच वेळेला मला सगळी व्यसनं होती. म्हणजे मी 40 सिगरेटी प्यायचो. बीडी ते क्युबन सिगार मला काहीच चालायचं.
सर 40 सिगरेट 40 सिगरेट रोज. नंतर मी अर्धी बाटली हा. मी प्यायचो. मी 2 क्वार्टर्स म्हणजे 6 पेग्स. बहुतांश सगळ्या लोकांना माहित असेलच नाही. तर आणि तेव्हा देशी दारू ते शॅम्पेन काही चालायचं. आणि आणि किती वेळा देशी दारू प्यायचो. म्हणजे तेव्हा देशी दारू पिऊन नंतर मी रिक्षातनं बसून एअरपोर्टवर जाऊन लुफ्तांसा मी फ्रँकफर्ट आणि न्यूयॉर्कला गेलेलो अनेक वेळा. मला ते डोळ्यासमोर येऊनच पण हे सगळी म्हणजे मला मग पान पराग, मग कलकत्ता 120 सगळे तंबाखूची पानं 10-10, 12-12. एकाने सांगितलं मला दारू सोडायची आहे का? म्हणलं की हो सोडायची. तो म्हणे पण भांग चालू कर. मग मी नरिमन मला तेवढं अशा अड्डे बरोबर माहीत असतं. मग नरिमन पॉइंटवरून मी महालक्ष्मीला यायचो. तिथे भांग घ्यायचो. परत यायचो अंधेरीला येऊन पुन्हा 2 पेग मारून परत येतो. पण सगळी रस्ता चालली 1-2 वर्ष. एका कंपनीमध्ये तर मी लंच टाइम मध्ये 2 पेग घेऊन यायला लागलो. म्हणजे रस्त्यावर मी पडून मेलोच असतो. पण त्याच वेळेला तिसरं एक हे झालं की माझ्या मुलाला ऑटिझम, मुलाचा नाव निहार, ऑटिझम डिटेक्ट झाला. ऑटो म्हणजे सेल्फ, म्हणजे एटिमॉलॉजी ऑटोमोबाईल, ऑटोमॅटिक किंवा इतर अनेक. तर ऑटिस्टिक म्हणजे मुलं स्वतः गुंतलेले असतात. ती इतरांशी संवाद साधू शकत नाही. ती एज्युकेबल नसतात, ती सोशिएबल नसतात, कित्येक हायपर ऍक्टिव्ह असतात, सारखी पळत असतात, हातवार याचं विचित्र करत असतात. तर रेंज आहे काय अतिशय माईल. तेव्हा काय असं आमचा मुला ऑटिस्ट आहे तो आता शिकलेला आहे असं सांगतो, पण ते माईल असतात. बहुतांशी याच्यात बऱ्यापैकी सिव्हिअर, काही मिडल असतात, काही सिव्हिअर असतात. पण त्यांना भाषा डेव्हलप, कम्युनिकेशन नाही. मी त्याला साधं सांगेल की तू इतके 100 रुपये घे, समोर रस्ता क्रॉस कर आणि मग एक कलिंगडचं दुकान आहे आणि तिथे जा आणि ते कलिंगड घेऊन ये, 35 रुपयाला मिळेल, उरलेले 65 रुपये घेऊन ये. त्याला याचं कुठलंच गोष्ट करता नाही शकेल. त्याला रुपये 100, 35 वजा 100, 35 म्हणजे 65, कलिंगड कसं बघ आणावं, ते कापून लावले की नाही बघावं वगैरे आणि मग आणावं आणि ते परत रस्ता क्रॉस करून द्यावं. इतकी सारी गोष्ट त्याला करता येणं शक्य नसतं बहुतांशी. अतिशय माईल असेल तर ते शक्य आहे. तर मग मी राजेंद्र बर्वेकडे गेलो. राजेंद्र बर्वे म्हणाला की हा ऑटिझम दिसतोय पण अजून बघूया. आणि त्याच्या शेजारी आनंद नारकणीची कन्सल्टिंग रूम होती दादरला. मग त्याच्याकडे गेलो. आनंद नारकणे माझा 40 वर्षाचा मित्र, बरं दोघे उत्कृष्ट सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट. तर आनंदला माझ्या मुलाच्याविषयी सांगतो असं सांगितलं नाही. तर तो म्हणाला ऑटिझम म्हणजे भयंकर, तिची बरी होत नाही, तर काही केलं पाहिजे. आता त्याचे उपाय नाही का, अशी काही व्हायलंट होता ते. तर मी आणि माझी बायको शोभा आम्ही रडत रडतच घरी गेलो टॅक्सीतनं. परत मग त्यावेळी पुढच्या 15 दिवस, महिनाभर ब्रिटिश काउन्सिल मधली ऑटिझमची पुस्तक वाचण्यात गेली. कित्येक किंवा काही चॅप्टर्स. त्याच्यावर उपाय नाही हे कळलं. त्यानंतर मग करायचं काय, आपल्यानंतर कोण, तर त्याला सांभाळणं कोण. पुन्हा बघायचा विकास नीतीशी संबंध आहे. सरकार याची व्यवस्थाच नाही ना. मग तो रस्त्यावरून फिरणार म्हणजे बेसिकली. आणि मग आपण असं कुठेतरी फॅमिली बघितली पाहिजे जी फॅमिलीचा सांभाळेल. पण श्रीमंत कशाला तयार होईल बघायला. तर आणि अगदी करीब नको, पण चाळ आणि झोपडपट्टी पण एक, ज्याला चाळीचं का कोणी असेल की ज्याला भरपूर एवढे पैसे द्यायचे आपण, त्यावेळी मी इंटरेस्ट रेट किती कॅल्क्युलेट 2.5-3 कोटी असं हे केलं. तेवढे झाले तर त्याच्या इंटरेस्ट मधूनच तेवढे पैसे येतील. त्यावेळी 12% रेट होता. त्यामुळे त्याचा इंटरेस्टमुळेच त्याला वर्षाला म्हणजे महिन्याला 3 लाख मिळाले. तर तो ड्रायव्हर ठेवू शकेल, वेगळ्या घरात सुद्धा जाऊ शकेल, स्वतः त्याला सांभाळायला कोणी ठेवू शकेल, तो मनुष्य सुद्धा. इतकं त्याला पैसे साठवले पाहिजे. पण मग मी बँक बॅलन्स बघितलं, मी शोभाने त्या दिवशी. मग तो 200 रुपये होता. 10 वर्ष काम करू. कारण कुठल्या चळवळीच्या माणसाला देऊन टाक, कुठे पुस्तकात, कुठे त्यावेळेस कॅसेट्स मिळायचे. 200 रुपये 200 रुपये बॅलन्स होता. त्यासाठी देऊन टाकले. व्यसनामध्ये, पुस्तकांमध्ये, गाण्यामध्ये आणि चळवळीत मदत वगैरे असं सगळं. माझं करायचं काय, 3 कोटीने भरतो झालं. आपलं जॉब पण चाललाय. मला येत नाही सिस्टम सॉफ्टवेअर, मला त्यांच्यात भाग घेता येत नाही. आयटी मध्ये, इतर कुठल्याही क्षेत्रात, विशेषतः आयटी मध्ये केवळ आपला बॉस आहे त्याचं ऐकलं पाहिजे असं होत नाही. तुम्हाला यायला पाहिजे ना, लोकांकडनं तुम्हाला हे पाहिजे, आदर मिळवला पाहिजे ना, रिस्पेक्ट, यू हॅव टू अर्न रिस्पेक्ट. तर ते काही मला जमेल. मग भयंकर नैराश्य, डिप्रेशन मध्ये गेलो मी. किती वेळा जुहूच्या बीचवर मी रात्री 12 वाजता जरा घालत असे, आत्महत्येचे विचार वगैरे सगळं. पण शेवटी
एक असं की तुम्ही काय म्हणून ओळखले जाणार, बिचारे ह्याचे वडील म्हणून ओळखले जाणार. कोणतरी कीव करताय आपली, नाही मला कीव आवडत नाही. का तुम्ही इतके कंपन्या चालवल्या, तुम्ही इतकी पुस्तकं लिहिली, तितके संस्थांना मदत केली वगैरे, असं हे चित्र हवंय का तुम्हाला? काय विचार लिहायचं वडील असं? आणि मग काही वर्षांनी तुम्ही व्यसनामुळे खपून जाणार. तो म्हणला नाही, आपलं हे पहिलं चित्र नको, दुसरं चित्र हवं. पण दुसरं चित्र हवं असेल, पैसे जमवलं पाहिजे, जॉब टिकवलं पाहिजे. जॉब टिकवलं पाहिजे म्हणजे तुम्हाला सिस्टम सॉफ्टवेअर कळलं पाहिजे. 80% जॉबचं सिस्टम सॉफ्टवेअर. मग करणार का नाही? 5 विषय, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर आर्किटेक्चर, ऑपरेटिंग सिस्टम, कंपायलर, डेटाबेस, सगळे एकमेकात गुंतलेले विषय. प्रत्येकाची 500-700 पानी पुस्तकं, 3-3 ऑथर्सची 3-3 पुस्तकं, आणि ते सगळे शिकलेले 5 आणि 7 वर्ष शिकलेले, बीटेक एमटेक म्हणून 40 माझ्या हाताखाली. तर हे करायचं कसं मग? पण मग मी पुन्हा ते इंग्लिशचं जसं होतं किंवा अकाउंटिंगचं होतं तसं, पण त्याच्यावर अनेक पटीने जास्त अवघडच आहे. इंग्लिश फार अवघड नव्हतं, अकाउंटिंगचं फार अवघड नव्हतं, पण हे भयानकच अवघड आहे. ते 5-7 वर्षात IITच्या मुलांनी केलं, ते तुम्हाला जॉब चालू असताना शिकणं हे भयंकर महत्वाचं होतं, अवघडच. पण मी एकलव्यासारखं शिकायचं ठरवलं, आणि त्यावेळेला मी ठरवलं की मी इंटेलेक्च्युअल गर्व, किंवा गर्व नाही, पण इंटेलेक्च्युअल कॉन्फिडन्स, की आपण हे नाही केलं तर आपण काहीच हे नाही. मग मी 9 ते 5 जो जॉब होता, तो 5ला परत आलो मी, की 5 ते रात्री 9 पर्यंत वाचत बसायचो. आणि जरी एक मग कोणतरी पुस्तकं, ऑपरेटिंग सिस्टम नाही कळलं तर कपायला कळत नाही, किंवा आर्किटेक्चर नाही कळलं तर ऑपरेटिंग सिस्टम कळत नाही. त्यामुळे हे नाही कळलं तर मागच्या पुस्तकातलं पुन्हा काहीतरी तेही कळायचं नाही. पुन्हा बारकडे पावलं ओढायची, पुन्हा स्वतःला. पण मुख्य सांगायचा विषय की मी हे सगळं ठरवलं, आणि 10 मिनिटात सगळी व्यसनं सोडली. 10 मिनिटात सगळी व्यसनं सोडली. म्हणजे शोभाने मला मदत केली, पण ते सकाळी उठलो आणि चहाचा कप, चहानंतर सिगरेट पहिली मस्त अगदी. ते त्यावेळी हातात धरली आणि मी फेकून दिली. संध्याकाळी मी बारकडे गेलो, पावलं वळली, पण स्वतःला खेचत मी परत आलो. आणि मग मी वाचायला लागलो. मग 9 ते 5 ऑफिस होतं. 5ला बसायचं होतं, रात्री 9 पर्यंत. आणि अर्धा 1 तास इतर गोष्टींकरता, म्हणजे जेवण वगैरे. आणि मग 9ला झोपायचो तर 2ला उठायचो. 2ला उठून पुन्हा सकाळी 9 पर्यंत वाचायचो. पुन्हा अर्धा 1 तास इतर गोष्टींकरता. ऑफिस हे जवळ होतं देखील. त्यामुळे 9 वाजता ऑफिसमध्ये जायचं, पुन्हा 5ला परत जायचं. असंच 11-11, 10-10 तास. आणि वीकेंडला तर 18 तास. 18 अवर्स कंटिन्युअसली एकलव्यासारखं. कित्येक वेळा पुन्हा करायचं नाही, कित्येक वेळा बारकडे पुन्हा परत जायचं. असं करत करत स्वतःला खेचत शेवटी कित्येक आठवडे गेले, काही महिने गेले. हळूहळू मला लिंक लागायला लागली. हळूहळू मला सगळं कळायला लागलं. त्यात मदतही केली मला अनेक लोकांनी, पत्नी म्हणलं. आणि मग माझ्या त्याची लिंक बऱ्यापैकी लागली. त्यावेळेला म्हटलं आता ह्याच्यावरती आपण पुस्तक लिहू. मग ऑपरेटिंग सिस्टमचं पहिलं 700 पानी पुस्तक लिहिलं. सगळ्यात अवघड विषय सिस्टम सॉफ्टवेअर. आणि ते प्रचंड पॉप्युलर झालं. ते 1,00,000-2,00,000 प्रती गेल्या भारतामध्ये. तर चायनीजमध्ये भाषांतर केलं मॅग्रोवेल न्यूयॉर्कनी. आणि मग ते आज चीन, हाँगकाँग, तैवान, सिंगापूर सगळीकडे मिळतं. एकदा जपानमध्ये मी उभं होतो, तरी माझ्यासमोर माझा मुलगा माझं पुस्तक घेत होता. पण माझी सही करू का? पण मला जापनीज येत नव्हतं, त्यामुळे मी काही बोलू शकलो नाही. पण मग मी डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स लिहिलं, मग वेब टेक्नॉलॉजीज लिहिलं, आणि मग डिमिस्टिफाईंग कम्प्युटर्स लिहिलं. मग पत्नी म्हणाले, तुला IIT, IBM इंग्लिशचं चांगलं प्रेझेंटेशन देतो, टेक्नॉलॉजीमध्ये पण तुला तर बऱ्यापैकी कळत आहे. मला मदत करायला. मग एक वेळा उठायचं बॉस्टनला जायचं, उठायचं लॉस एंजलिस. एक वर्षभर मग मी अमेरिकेत मार्केटिंगचे प्रयत्न केले. बऱ्याच वेळा फेल गेलो, पण शिकलो. आणि त्या पुढे मग मी जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये मी ऑफिसेस स्थापन केली. आणि मग दरवेळेला आज सिंगापूर जाऊ, सॅन फ्रान्सिस्को, हॅनोव्हर, आणखीन असं सगळं चालू झालं. आणि मग मला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला. मी चढत गेलो, CEO, मॅनेजिंग डायरेक्टर बनलो. पगारही वाढत होते. मला जेवढे होते त्यापेक्षा बरेच जास्त जमले होते. आणि मग पडलं की काय आहे, म्हणजे आपलं किती कुठली गाडी आहे, किती तशी रिटायर रमी खेळत बसायचं, बिलियर्ड खेळत बसायचं, ह्याचला आपल्याला जमणार नाही. कारण आपलं असं आयुष्य ज्ञानशाखेत गेलेले, त्याच्या वेडाने गेलेले. IIT पासून ते नंतर सुद्धा. आणि मी IIT जेव्हा CEO होतो, जेव्हा सर्व सॉफ्टवेअर इंजिनियर्स, त्यावेळेस माझं वाचन भरपूर चालायचं. मी विमानात चालायचं, सकाळी पहाटे उठून. कारण ते इतर सुद्धा चालूच होतं. आणि त्यावर माझा इंटरेस्ट सगळं आयुष्यावरचा, किंवा पृथ्वी, विश्व, हे जे सगळं ते माझं कायम होतं. आणि ते पुस्तकं वाचणं होती. म्हटलं तर हे मराठीत आपण आणलं पाहिजे.
तोपर्यंत म्हणजे अमेरिकन मगाशी सांगितलं पुस्तकात माझा प्रभाव होताच. हो. सोपं कसं बनवून सांगायचं. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. मग मी आता इथपर्यंत आलो. पण हे सगळं एखादा निहारला ऑटिझम झाला म्हणून मी सोडू शकलो नाही. मी आता पण केव्हा मी कैलासवासी अच्युत गोडबोले असं सिरियसली म्हणजे एका ह्याच्यात किती चित्रपट होतील म्हणजे मला बऱ्याच ऑफर्स आल्या होत्या. पण ते काही फार नाही, चढ उतार खूप आहेत त्याच्यावर. प्रचंड म्हणजे एवढा सगळा चढ उताराचा हा प्रवास सर म्हणजे तुम्ही सांगत असताना माझ्या मनात विचार येत होते की खरं कसं ते बाहेर पडलं म्हणजे एका नुसत्या त्या व्यसनांच्या बाहेर पडण्याचं जे स्टोरी आहे त्याच्यावर खरं तर ग्रंथच्या कारण लोक म्हणतात ना, तुम्ही एवढ्या संस्थांमध्ये त्याचा एवढ्या कंपन्या मोठमोठ्या केल्या, तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली, हे सगळं ठीक आहे म्हणतात. तुम्ही व्यसनांना कसं बाहेर पडलं तर सांगा म्हणून लोक पाया पडतो. हो. आणि त्यातलं एक सुद्धा व्यसन नाही. सिगरेट कोणी सोडून दाखवावी, तंबाखू कोणी सोडून दाखवा, पान पराग कोणी सोडून दाखवा, दारू कोणी सोडून दाखवावी, भांग कोणी, एक सोडायला तप लागतं. तुम्ही 10 मिनिटात. पण इतकं आता माझं मात्र पूर्ण गेलेलं आहे. आता मला डायबिटीस आहे, मला जिभेवर अजिबात कंट्रोल नाही. म्हणजे लोकांनी तुम्ही त्यावेळी एवढं जवळ केलं, तुम्हाला एवढं करता येते, मला मुळीच करता येत नाही. पण आता म्हणजे इथं 75 पूर्ण होतील 15 ऑगस्टला. तोपर्यंत 75 पुस्तकं पूर्ण करायची. 75, 60, 65, 70 होती. पण उरलेल्यांचं प्रूफ रिडिंग होतं. त्यांची कव्हर्स वर दाखवत 75 फिलॉसॉफी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, अनेक पश्चिम विचार म्हणून प्लेटो टू चॉम्स्की पर्यंत 3 खंडामध्ये सगळे पाश्चिमात्य विचारांवरती लिहायचे. आता क्वांटम फिजिक्स वरती येईल आणि अशा अनेक जे हे येतील पुस्तक बरीच. तर माझ्याकडे आयडियाज आणि इझम्स होते एक सिरीज. त्यातलं आयडियाज इन सायकोलॉजी झालेलं आहे, आयडियाज इन सायन्स झालेले आहे, आयडियाज इन इकॉनॉमिक्स चालू आहे, आणि आयडियाज इन फिलॉसॉफी आयडियाज. आणि इझम्स मध्ये कॅपिटलिझम, सोशलिझम, कम्युनिझम, फाशिझम म्हणून जो बस. त्यातलं फेमिनिझम वरती एक पुस्तक मी डॉक्टर माधुरी कुलकर्णी लिहिलेलं आहे. बाकीची चालू आहे. त्याच्या सगळ्या पुस्तकामध्ये सहलेखकांचा फार मोठा वाटा आहे, हे मला नमूद करावं वाटतं. कारण नाहीतर शक्यच होत नाही. प्रत्येक पुस्तक लिहिताना आराखडा माझा असतो, पुस्तकाचं नाव असतं, कल्पना माझी असते, पुस्तकाचं किती माझी असतं. तुमच्यासोबत चर्चा करताना तुम्ही अनेकदा सहलेखकांचा फार अभिमानानं उल्लेख करता. नाही, मला रंगनाथ पाटलाचं म्हणाले, तुम्ही स्वतः तर खूप केलं गोष्ट वेगळी, पण तुम्ही 16 सहलेखक तयार केलेले आहेत. हे पुढची 30 वर्ष लिहित ते खरं आहे. तर माझ्या बरोबरचे अनेक सहलेखक इंडिपेंडेंटली लिहित आहेत. मला अभिमान आहे त्याचा. आणि हे पुढे गेलंच पाहिजे. मराठीत देणं महत्वाचं आहे. कोणाचं नाव आलं काय फार हे नाही. पण तरी जो माझ्याबरोबर जे असतं ते मी त्याची कल्पना पुस्तकाचं तयार होईल, चॅप्टर, सिक्वेन्स, भाषा, लागणारी पुस्तकं आणि सगळं ते स्ट्रक्चर, ह्याच्यात माझा सगळ्यात जास्त सहभाग असतो. मी काही लिहिलं त्याच्याविषयी असेल तर 20-25% त्याला देतो. बाकी सगळं लिखाण मात्र ते करतो. आतापर्यंत जी पुस्तकं झाली त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स वरती 3, बायोलॉजी वरती 6, शरीर ह्युमन बॉडी होती 600 पर्यंत पुस्तक आहेत. सजीव हे बायोलॉजीचा इतिहास आहे. वैद्यकायन 650 पण हिस्ट्री ऑफ मेडिसिन आहे. रक्त, विटॅमिन आणि सूक्ष्म जंतू ही पुस्तकं अमृता देशपांडे आणि वैदेही लिमये यांच्याबरोबर लिहिलेली पुस्तक आहेत. खरंच आपलं माझं हिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी याच्यावरती 4 पुस्तक आहेत. बखर संगणकाची अतुल काते बरोबर आहे, प्रवास हे आसावर निफाडकर बरोबर आहे, प्रकाश प्रकाश तंत्र कॅमेरा, टीव्ही, दिवा, लेझर बीम पण ते मी लिहिलेले. आणि संवाद हे पण मी लिहिलेले आदिमानवापासून ते फेसबुक पर्यंत. सो अशी 4 टेक्नॉलॉजीची हिस्ट्री होती. मग पाश्चिमात्य संस्कृतीचं मराठी हे व्हावं म्हणून 4 पुस्तकं. झपूर्झा 1, 2, 3 ही नीलांबरी जोशी बरोबर लिहिलेली आहे. सिम्फनी हे दीपा देशमुख बरोबर लिहिलेले पाश्चिमात्य संगीतावरती. आणि कॅनव्हास हे पाश्चिमात्य चित्रकलेवरती मी दीपा देशमुख लिहिलं. लाईन लाईट हे मी नीलांबरी जोशींनी हे सिनेमा. आणि फार त्या दोघे अतिशय सुंदर लिहिलेले. ही 4 पुस्तकं पाश्चिमात्य संस्कृतीवरती झाली. तर अशा तरी मेट्स सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरतीच 30 पानं. आता बिग बँग वरती झालं, क्वांटम फिजिक्स वरती झालं. एक जीनियस नावाची सिरीज मी आणि दीपा देशमुख लिहिली होती. ती खूप गाजली. 10 पुस्तक येतात. अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, भारतीय आणि परदेशी. कायद्याविषयी मायलॉर्ड माधुरी काजवे बरोबर मी मायलॉर्ड माझं पुस्तक लिहिलं. अविनाश सरदेसाई बरोबर हवा पुस्तक लिहिलं. आता पाणी पुस्तक. दुष्यंत पाटील बरोबर बिग बँग झालं. आता आणखी आम्ही खूप मोठं बरंच काम करतो.
विद्या पराग बरोबर माझं नंबर्स नावाचं पुस्तक झालं आणि अमिता धर्माधिकारी बरोबर स्टॅटिस्टिक्स पुस्तक झालं. मॅथमॅटिक्स होती 3 पुस्तक म्हणजे गणिती, नंबर्स आणि स्टॅटिस्टिक्स अशी पुस्तकं झाली. तर हे जे सगळं आहे ना, या आणि अतुल घाटे बरोबर आणखीन बखर संगणक झालं, आणखीन बरीच पुस्तकं झाली आणि सगळं उत्तम लेखक आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा मला थोडं ठाकटीक वगैरे करावं लागलं भाषा वगैरे, पण खूप मोठी त्यांच्या लिखाणाची स्टाईल, त्यांचं वाचन, हे सगळे लोक अतिशय त्यांच्यामुळे एवढी सगळी पुस्तकं होऊ शकली. जरी आयडिया, पुस्तकं, स्ट्रक्चर हे ते माझं असलं तरी ही त्याशिवाय शक्य झालं नसतं. म्हणजे स्टाईल पण उत्तम. आणि या ही जी सगळी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींमध्ये म्हणजे खूप माझ्या बहिणीबरोबर सुलभा पिशवीकर बरोबर नादवे तिच्याशिवाय शक्य झालं नसतं. ती एवढी किशोरराव म्हणून मोगोईकडे शिकलेली उत्कृष्ट भाषा, स्वतः MA इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सची, पण उत्तम लिहिणारी. त्यामुळे तिच्यामुळे नादवे पूर्ण होऊ शकतो. म्हणजे असं हे जे झालं सर, खरं तर मला म्हणजे यातले काही पुस्तकं थोडीफार वाचायची संधी मिळाली. आता मला आठवतंय मुसाफिर मध्ये आहे की कुठल्या पुस्तकात आहे, परंतु तुम्ही आस्तिकवाद किंवा याच्यावर जे लिहिलेलं होतं खूप सुंदर. म्हणजे आतापर्यंत मला चारवाक वगैरे आतापर्यंत इतकं सुंदर कोणी लिहिलेलं आढळलं नंतर. पण माझं फिलॉसॉफीवर ते वेस्टर्न फिलॉसॉफी मी एकटा लिहितोय. ईस्टर्न फिलॉसॉफी बद्दल मी दुष्यंत पाटील लिहितोय. माधुरी कुलकर्णी बरोबर मी जी पुस्तक लिहिली त्यात एक करिअरिझम आहे आणि विद्रोही लेखी हे फेमिनिझम वरती पुस्तक आहे. आणि आता आम्ही अरब इस्रायलवरती एक लिहितो आणि स्वराली कुलकर्णी तिची मुलगी आहे तिच्याबरोबर आस्तिकवाद नास्तिकवाद त्याच्याशी लिहितो. बरं. आणि नंतर मग देवधर्म नावाचा एक अनेक प्रोजेक्ट्स आहेत. किती होतील मला माहित नाही. मला असं वाटतं 75 झाल्यानंतर माझी जी पुस्तक आहेत 75 80च्या आतच की मग मी आय विल कॉल इट क्विट्स. मी थांबेन. तर मला मग व्हिडिओज वेगवेगळ्या विषयातले करायचे की 12-15 मिनिटात इकॉनॉमिक्स मध्ये 15. सर, पुढचे काय प्रोजेक्ट आहेत? तेच मी आता सांगितलं तेच व्हिडिओ. इकॉनॉमिक्स म्हणजे जीडीपी म्हणजे काय, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, इन्फ्लेशन म्हणजे काय, करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय, हे लोकांना ऐकलेलं असतात शब्द पण माहित नसतं. का टॅरिफ आता ते चालले का, सायकोलॉजी बिहेवियर सायकोलॉजी म्हणजे काय, कॉग्नेटिव्ह म्हणजे काय, आरईबीटी म्हणजे काय. तर हे सगळं जे आहे ना, किंवा फिलॉसॉफी मध्ये सुद्धा म्हणजे थिअरी ऑफ नॉलेज म्हणजे काय, वेदर एम्पिरिसिझम म्हणजे काय, किंवा इतर अनेक प्रश्न आहेत. लॉजिक मध्ये प्रश्न आहेत. तर हे सगळे सांगावे. आणि सायन्स मध्ये आहे कॅओस म्हणजे काय, ग्रॅव्हिटी म्हणजे काय, बिग बँग म्हणजे काय, ब्लॅक होल्स म्हणजे काय, किंवा टेक्नॉलॉजी मध्ये म्हणजे इन्फोटेक्नॉलॉजी पुस्तकात तर सगळंच सांगितलं. म्हणजे सेन्सर्स पासून ते सगळं इंटरनेट हे सगळं कसं चालतं, किंवा AI मधले अनेक मशीन लर्निंग, अशा प्रत्येक 10-12 मिनिटाचे 100-200 जर का करता आले थोडी शक्ती असेल आणि जर ठीक ठाक असेल तर ते माझी करायची इच्छा आहे. त्यावेळेला मग ते कसं होईल मला माहित नाही. मला 75 वर्षाचा तरुण दिसतोय. ते इतकं सगळं केल्यानंतरही पुढे पुन्हा एवढं सगळं करायची. डायबिटीज, एन्जिओप्लास्टी 20 वर्षावर झाली. ती गेल्या वर्षी ट्रिपल आर्टरी बायपास झाली. बरं. सायटिका स्पॉन्डिलायटिस, त्याचमुळे मी सहरिका करणं सुरू केलं. मी आतापर्यंत पूर्वी एकटाच लिहित होतो. आता एकट्याने होणं शक्य नाही म्हणून मी सहज, आणि नक्की मला खूप चांगले मिळाले. पण यामध्ये मी कार्टिलेजचं ऑपरेशन झालेलं, एखादा मोडका तोडकंच असायला तरी काहीतरी करायचं म्हणून पुढे चाललं. येस सर. सर, खरं तर तुम्हाला आवडणार नाही, पण मला एक प्रश्न विचारायला नक्की आवडेल. मी बघतोय, जेवढं मी तुम्हाला बघितलंय, तुम्ही हे सगळं करत असताना खूप वेगवेगळ्या संस्थांना प्रचंड मदत करता. म्हणजे ज्या समाज उद्योगाचं काम करतात त्या. तर ही भावना कुठून येते? किंवा नाही, अगदी खरं सांगू का, मला स्वतःला असं वाटतं की मी मगाशी सांगितलं तसं सरकारने हे केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जसं शिक्षण, आरोग्य म्हणतो, या शिक्षणावरती तुम्ही 5% 2% खर्च करणार, आरोग्यावर 5% 1% खर्च करणार, मग कोणाला तरी कळवळा येऊन कोणीतरी एक दवाखाना काढणार फुकटात चालवण्याचा, त्याला मग आमच्यासारख्याने मदत करायची, फॉरेनचं फंड. हे बिझनेस, हे डेव्हलपमेंटचं मॉडेल मला मान्य नाही आहे, पहिली गोष्ट. आणि जे प्रगत झाले कोरियापासून, चीनपासून, सगळ्या सरकारनी शिक्षण, आरोग्य याच्यावर खर्च केलेले. पण आपल्याकडे एनजीओचं भयंकर हे आहे, त्याला इलाज नाही. मी असा विचार करतो की सरकारने केलं पाहिजे. सातत्याने मी म्हणत राहीन, सगळीकडे बोलत राहीन, लिहित राहीन, टीका करत राहीन,
पण ते करता करता ते व्हायला बराच वेळ लागेल, म्हणून मग आता निदान आपल्या डोळ्यासमोर दिसतंय हो. त्या चांगलं काहीतरी करतात त्याला मदत करावी. पण माझं असं नाही म्हणणं बरं का, की त्याला मदत केली की अशा 10 लोकांना मदत केली एनजीओ मुळे सगळी परिस्थिती सुधारेल असं मला मुळीच वाटत नाही. पण त्या सरकार मी म्हणतो त्याप्रमाणे सरकारने वागायला बरीच वर्ष लागतील. हो. तर त्याच्या अगोदर जे काही जे चांगले लोक काम करतायत हो. त्याला मदत तरी करावी हो. असं मला वाटतं. पण मी उगीच मी भयानक काही बऱ्यापैकी केले मी ते आता तो आकडा नाही, सांगत नाही. नाही. पण बऱ्यापैकी मी हे करतो. आता तुम्ही दरवर्षी 5-5 हो. वेगवेगळ्या लोकांना हे करायचं ठरवलंय. कारण नुसतं काय ते साठवून करायचं काय हा प्रश्न. माझ्याकडे भयंकर काही पैसा नाही, पण जो आहे तुम्ही वरती थोडंच घेऊन जाणार. तर मला असं वाटतं की काहीतरी देणं लागतो आपण आणि काहीतरी हे करायला पाहिजे असं मला सातत्याने वाटतं. सर खरं तर आता म्हणजे माझं वय खूप कमी आहे. तुम्ही आता 75 मध्ये आहेत. पण माझा अनुभव किंवा मला असं वाटतं की बरेचदा लोक वय झालं आणि खूप जास्त अनुभव घेतला की थोडे कठोर होतात किंवा ती भावनाशीलता जी आहे ती कमी होऊन जाते. पण मी जेव्हा त्या दिवशी आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने घरी आलो, भेटलो, बघितलं. मला घरी आल्यानंतर मला हा विचार माझ्या सतत डोक्यात आला होता की लहान मुलाप्रमाणे तुम्ही म्हणजे पुन्हा एकदा भावनिक जे म्हणतो आपण की कसं जास्तीत जास्त लोकांना आपल्याला मदत करता येईल किंवा ती जी भावनाशीलता आहे ही माझ्यासाठी खूप भावून गेली. हो. नाही ते मला ते आपलं बाल्य टिकवणं असणं. हो. आपण आपलं कुतूहल जागं ठेवणं, सातत्याने विद्यार्थी असणं हो. आणि मी मगाशी म्हणायचो मानवतावाद, विवेकवाद हे जपणं मला असं वाटतं आणि पर्यावरणवाद, समतावाद हो. म्हणजे मला खरोखर म्हणजे लोकांना असं वाटतं की तुम्ही किती साधे आहात. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्याशिवाय वेगळं मी राहूच शकत नाही. हे मुद्दाम ओढून तर आणलेलं नसतं. बरोबर आहे. म्हणजे मी फाईन 7 स्टार 8,000ची जेवण दिले न्यूयॉर्कमध्ये कस्टमर आणि रस्त्यावर दाबेली खाऊ शकतो इतक्याच आनंदाने. आणि मला खरं सांगा मी फाईन 7 स्टार पेक्षा जास्त साधंच आवडतं. पण लोकांना मिसळणं आवडतं मला. त्यामुळे मला असं ओढून ताणून ते नाही आहे मला जमतच नाही. ग्रेट. सर खरं तर म्हणजे खूप समृद्ध सफर तुम्ही सगळी घडवलीत. एक छोटासा प्रश्न लास्टला पण खूप म्हणजे मनात माझ्या तो असा रुततोय. तो म्हणजे दाढीबद्दलचा. हे रहस्य काय? आम्हाला खूप लोक विचारतात. काय माहितीये का, की बऱ्याच टीव्ही चॅनल्सवरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हो. मी आता 75 वर्षाचा आहे आणि अनेक वर्षापासून मी रंगवतो केस. अच्छा. मग 2.5 वर्ष रंगवत आली मी इथे एवढं भाग शिल्लक राहिला. मी असं म्हटलं ठीक चांगलं दिसतंय की. म्हणून मी ठेवून टाकला. आणि शिवाय आपल्याला इतर कशामुळे जरी ओळखलं नाही लोकांनी ते याच्यामुळे ओळखावं आपली ओळख. आणि खरी गोष्ट आहे लोक बाकी कशामुळे हा हे दाढीवाले असंच आवडतात. आम्ही जिथे जाईन तिथे अनेक लोक माझी पोर्ट्रेट्स काढतात. मी माझं भाषण चालू असताना तर 20 वेळा ते लोकांनी पोर्ट्रेट काढून मला दिलेले. तर तो दाढी बिडी अशी दाखवून वगैरे. सर तुम्ही म्हणजे एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये सगळा प्रवास केलात, खूप प्रचंड वाचलत, प्रचंड लिहिलत आणि संगीताबद्दल सुद्धा तुम्हाला प्रचंड आवड आहे. ते कसं? IITत असताना मला संगीताच्या बाबतीत मला वेस्टर्न म्युझिक खूप आवडतं. युरोपमध्ये असताना मी बाख, बिथोवन, मोझार्ट वगैरे असं सातत्याने ऐकत असेल वॉकमन असायचं. पण मला क्लासिकल म्युझिकचं प्रचंड वेड आहे. आणि त्यानंतर भजन, कीर्तन, भजन, कव्वाली, गझल, भावगीत, सिनेगीत हे सगळं माझ्याकडे 1940 पासूनची सगळी हिंदी गाणी आहेत, सगळी मराठी गाणी आहेत. आणि आता तेंडुलकर, विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर अनेक लोकांना मी अशी दिलेली आहे. आणि वाटायला मला खूप आवडतं. प्रचंड साठ आहे मी. कारण खूप ऐकलेलं आहे गाणं. म्हणजे गाणं अतोनात प्रेम आहे. मी काय केलं आयुष्यात म्हटलं तर गाणं आणि खाणं मेनली आणि विनोद हे मला खूप आवडतं. ते 3 गोष्टी माझ्या आयुष्यातल्या अतिशय महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि गाणं म्हणजे काय की ते गाण्याचा आत्मा कळला पाहिजे. मी राग कसे ओळखायचे. मी सहज म्हणतो की मी मालकौस म्हटला की आम्ही रात्री 11 वाजता IIT मध्ये भीमसेनचा मालकौस ऐकू, आमिर खानचा मालकौस ऐकू, रविशंकरचा ऐकू. असं जे आहे ना मारवा म्हटलं की आम्ही एक रेकॉर्ड प्लेअर असतात अशी चावी देत. तो रेकॉर्ड प्लेअर करून पवई लेकला जायचो. मारवा आपण ऐकाय संध्याकाळी सूर्य बुडत असताना. असं म्हणून 5-5 लोक मारवा ऐकतात. त्या मारवा रागाला काय म्हणायचे असं प्रत्येक रागामध्ये खूप बुडलेलं असं मला खूप आवडतं. मी टेक्निकल मी तज्ञ नाही त्यातला, पण मला प्रचंड रागांमध्ये मी शिरलो. तर राग कसे ओळखायचे मी IIT मध्ये त्याची प्रत्यक्ष करत असे. तर ते एक करून दाखवतो गंमत होण्यासाठी. हमीर राग जरा घेतला तर बलुचकरांची चीज होती.
पलुसकरांची बंदिश होती. तर सूरजा रही हो सूरजा रही हा मी तर का हे तू तुझा बसला हा असं एक गाणं आहे. किंवा मधुबन में राधिका नाचे आता हा जो आहे ना कोकिळा गा आता हे आम्ही पुढची केदारमध्ये ते ना नी नी ना 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 हा केदार होतो. तर हे राग कसं ओळखायचे मी 70-80 रागांचं करू शकायचो. मी बसल्या कारण राग प्रचंड ऐकलेले त्यातली गाणी सहज गंमत. त्या सगळ्यांमधून मुजाड आलं. नाही मोझार्टचा पाश्चिमात्य खूप होतं. पण संगीत तर मी सांगतो मी अबुधाबीला गेलो होतो. मी दाढी-बिडी ऐकून ते म्हणाले की मला हा पाकिस्तानी दिसतोय. आणि मी मेहदी हसन आणि गुलाम अली मागायला लागलो त्यांच्याकडे. तर ते म्हणले मी आपको मैं लता सुनाता हूं. हे 80s मधली गोष्ट आहे. आणि त्यांनी मला एक कॅसेट काढली. ती कॅसेट त्याने लावली आणि ती कॅसेट भन्नाट गाणं कधीच नाही ऐकलं. म्हणून हे काय भानगड आहे. दुसरं फास्ट फॉरवर्ड केलं तेही भन्नाट. मग त्याने रेकॉर्ड उलटी केली तेही भन्नाट. रॅन्डमली लावलं. म्हणजे किती कॅसेट होते 26. मला सगळं रेकॉर्ड करून दे म्हटलं. तो म्हणला माझी फ्लाईट दुसऱ्या दिवशी होती मुंबईला. तर तो म्हणला एवढी 26 केव्हा शक्य नाही. माझ्याकडे एकच हे तर म्हणलं नाही 3 कुठं भाड्याने आण पण 3 वाटलं तर रेकॉर्ड कॉपी करायला आण. पैसे तुम्हाला वाटेल तेवढं घे मला 26 दे मग. त्याने दिले. आम्ही परत आलो. पुढची 3 वर्ष मी क्लासिकल ऐकलं नाही. जे एकेकाळी मी प्रचंड क्लासिकल ऐकलं खूप अतोनात ऐकलंय मी क्लासिकल. तर ते म्हणजे आम्हाला मुसाफिरमध्ये आहे. मी IIT असताना रंगभवनमध्ये जायचो इटेला. आणि मग रात्री 3-3 पर्यंत मी बेगम अख्तर बरोबर असं मी कित्येक लोकांबरोबर जास्त त्या घरी मी अनेकदा जायचो. झकीर हुसेन तिथे भेटला होता मला. तर असं सगळं आयुष्य गेलेलं. आणि तिथे मग VT स्टेशनवरती मी परतांपर हे करून आम्ही झोपायचो. पहिली लोकांपकडून परत यायचो. असे दिवस काढले. तर प्रचंड गाण्यामध्ये बुडून गेलो मी. पण पुढची 3 वर्ष मी ऐकलं नाही. फक्त लता मंगेशकर ऐकलं. इतका परिणाम झाला. तर हे वेड जे आहे ना पुन्हा मगाशी तेच गाणं असो साहित्य असो सायन्स असो टेक्नॉलॉजी असो त्याचं पॅशन पाहिजे. माझं पॅशन नसेल तर काही करू नका. आणि सर खरं तर मला आता आठवतंय की आईन्स्टाईन असं म्हटलं होतं महात्मा गांधींबद्दल की असा माणूस होऊन गेला याच्यावर विश्वास बसणार नाही काही दिवसांना. तसं अनेक लोकांचा विश्वास बसणार नाही की सरांनी एका आयुष्यात किती आयुष्य जगले. म्हणजे ती तुलना अगदी चुकीची. पण खरी गोष्ट आहे की मला अनेक गोष्टी पण मी एकात्र लकी आहे. लहानपण फार चांगलं गेलं. खूप सहवास पण मोठमोठ्या लोकांना बांधलं. मला महत्वाचं की तुम्हाला गर्व कसा नाही की एवढे साधे कसा मी नेहमी उत्तर द्यायचो. मला खूप लवकर मी खूप मोठ्या लोकांना भेटले. म्हणजे जेव्हा मी पटणीमध्ये होतो लहानपणी आमच्या घरी बापट करंदीकर पाळगावकर यायचे. आमच्या घरी जसराज भीमसेन कुमार यायची घरी. नंतर आमच्या घरी काव्य वाचन व्हायची. बिरजू महाराजांबरोबर पहाटे 3 पर्यंत गप्पा वगैरे असं सगळं. तर आणि पुढे IITत गेलो त्यावेळेला माझं ऑफिस IIT नाही पुणे पटणीमध्ये गेलो तर माझं ऑफिस बॉस्टनला होतं. मी बॉस्टनच्या शेजारी केम्ब्रिजमध्ये MIT अमेरिकेच्या MITच्या शेजारचीच बिल्डिंग माझी होती. तर दर महिन्यात जावं लागायचं. दर लंच टाइममध्ये MITत जायचो. तर माझे मित्र वगैरे तिकडे होते. ते लंच टेबल मध्ये बसलो. लंच टेबलवर 2 नोबेल लॉरेट्स. लिस्ट मध्ये आणखी एक नोबेल लॉरेट. चालत हार्वर्ड स्क्वेअर मध्ये गेलो तर तिथे एक नोबेल लॉरेट. अशा अनेक लोकांना भेटलो मी. विंटन सर्फ ज्यांनी TCP/IP काढला ज्याच्यावरती इंटरनेट बेस्ड आहे त्याच्याबरोबर एकदा न्यूयॉर्कमध्ये एकदा मुंबईमध्ये मी ताजमध्ये 2 दिवस राहिलेलो आहे. पीटर ड्रकर CK प्रल्हाद मायकेल पोर्टर यांना मी भेटलेलो जो मॅनेजमेंटचे गुरु. ते इतक्या मोठ्या लोकांना मी इतक्या लवकर भेटलो ना त्यामुळे मला खरं ग्रेटनेस मला माहिती आहे. आपण किती क्षुद्र आम्ही जिरोली म्हणतो. मी कुठे कसं पण म्हणत नाही. आपण किती क्षुद्र त्याची मला सातत्याने जाणीव असते. आपण काय करतो एकदा अमेरिकेला 6 महिन्याने परत आला का मी हजारो लोकांना अमेरिकेला पाठवले. अमेरिकेहून आला अख्खी लोक अमेरिकन ऍक्सेंट मध्ये वगैरे बोलायला आपण किती मोठे झालो होतो. प्रोग्रामर असतो. तर मला इतकं की माहिती की काय करावं लोकांचं. तर कारण त्यांनी दिव्य भूमी बघितलेलं नसतं. लकीली मला
सातत्याने त्याची ओढ आहे, ते इतकं जवळनं मी बघितलंय. तेव्हा आपण कोणीच नाही ही भावना सातत्याने असते आणि खरी जेन्युइनली असते. आपण कोणीच नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला खूप करायचंय हे मला सातत्याने जाणवत असतं आणि म्हणून मी सातत्याने माझे पाय जमिनीवर नॅचरल असतात. मग मी सेपरेट काही करतच नाही त्या. अगदी. आणि आम्ही तुम्हाला बघितलंय हे आमचं हे त्याला काही फार अर्थ नाही. सर खरं तर ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही एवढ्या सगळ्या ग्रेट लोकांना भेटलात त्याच्यामुळे ग्रेटनेस काय असतो ते तुम्हाला कळलं. पण माझी अशी भावना आहे की तुम्हाला भेटलो आणि आम्हाला खूप काही कळलंय. तर 3S टॉक मार्फत तुमचे खूप खूप आभार. आम्ही खरंच आज आमचा जो युवा वर्ग आहे खास करून जे आमचा 25च्या नंतरचा जो युवा आहे त्याला सतत हे प्रश्न पडत असतात की AI आलं तर काय होईल, डाटा सायन्स आलं तर काय होईल, नोकऱ्या राहतील का, उद्योग करावा तर कसा करावा आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आयुष्य कसं जगावं. या सगळ्यांवर तुम्ही आज सुंदर मैफिल या ठिकाणी सांगितलीत आणि या गप्पांच्या माध्यमातून खूप सुंदर मार्गदर्शन केलं. 3S टॉक तर्फे खूप खूप धन्यवाद सर.